आजूबाजूला उभा असलेल्या सर्व शिवभक्तांना कृपया विनंती आहे, आपण समोर येऊन बसायचंय. खरं तर आपल्या चिंचगावची माती ही अतिशय पवित्र असली पाहिजे, कारण रायगड किल्ल्यावरती जी शिवछत्रपतींची मूर्ती आहे तीच मूर्ती आपल्या चिंचगावच्या मातीमध्ये उभी आहे. याच्या पुढे जाऊन मी असं म्हणतो की जशी इथली माती पवित्र आहे तशी इथली दगड धोंडे देखील पवित्र असले पाहिजे, कारण इथल्या चिंचगाव मधलाच दगड रायगडच्या पायथ्याला पुनर्बांधणीसाठी गेलेला, याच्या बातम्या आपण ऐकल्या असतील. म्हणजे अतिशय पवित्र असलेली ही चिंचगावची नगरी आणि याच नगरीमधला शिवछत्रपतींचा स्वाभिमानी विचार घेऊन जगणारा इथला मावळा हा निश्चितपणाने असं म्हणत असेल की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हेच आम्हा माणिक मोती दुसरी दौलत नाही, हेच आम्हा माणिक मोती दुसरी दौलत नाही. म्हणूनच उपस्थित सर्वांना सुरुवातीला मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. ज्यांच्या अभंगाच्या वाणीतून विचारांचे मळे फुलले ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय. मी नेहमी सांगतो, आजकाल असं म्हणतात जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत चाललेत. पण ज्यांचं नुसतं नाव ऐकताच हे आमचं मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही, त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब. 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिर असतील, 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिर असतील, पण यांची पूजा फार कमी माणसं करतात. पण माझा राजा देव नाही, पण कोट्यावधी लोक माझ्या राजाची पूजा करतात. ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. पाठीवर तुफान घेऊन जे वादळ सह्याद्रीने अनुभवलं, ज्यांचा पराक्रम पाहून इंद्रायणी भीमाही घाबरल्या, ज्यांचं नाव ऐकताच दिल्लीच्या औरंगेला घाम फुटायचा, ज्यांच्या डरकाळीनं दिल्लीचं तख्तही हादरायचं, असा ज्वाला ज्वलंत तेजस्वी रणधुरंधर छावा, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या देशातली पहिली शिवजयंती साजरी करणारे सत्यशोधक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हे मान्य, मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हे मान्य, पण मुलगी म्हणजे त्या दिव्याची वात आहे आणि वातीशिवाय दिवा पेटूच शकत नाही, असं म्हणणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. ढाल तलवारीलाही भ्याली नाही, शिव्या शापांनाही भ्याली नाही. ढाल तलवारीलाही भ्याली नाही, शिव्या शापांनाही भ्याली नाही. अहिल्या नावाची वाघीण शेळी कधीच झाली नाही, त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राला आचार दिला, विचार दिला, संस्कार दिला, त्या सगळ्यांसमोर नतमस्तक होतो. आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करताना एक आवर्जून उदाहरण सांगणं फार महत्वाचं आहे. मी जरा इंदुरीकर महाराजांचा फॅन आहे, बरं, विठ्ठल विठ्ठल त्यांचा मी फॅन आहे, त्यामुळे आधीमध्ये उदाहरण असतील. मध्यंतरी एक माणूस जरा लवकरच कुर्डुवाडीच्या स्टेशनवर जाऊन बसला. तिथं गेल्यावर त्याला समजलं की 1 तास रेल्वे उशिरा येणार आहे. आता 1 तास करायचं काय? त्यानं मागं पुढं बघितलं, पाठीमागचं एक जण शेंगा खात होतं. तो म्हणला चांगला आहे टाइमपास. तेही उठला, 15-20 रुपयाच्या शेंगा घेतल्या, शेंगा खायला सुरुवात केली. शेंगा फोडल्या, शेंगदाणे तोंडात टाकले, पण टरफाली टाकायची कुठं? त्यानं आजूबाजूला बघितलं, डस्टबिन नाही, कचरा कुंडी नाही, टरफाली कुठं टाकायची? त्यानं पाठीमागच्याला विचारलं, तुम्ही मगापासून शेंगा खाताय पण डस्टबिन नाही, कचरा कुंडी नाही, टरफाली कुठे टाकताय? तो म्हणला टाका की समोर त्याच्या खिशात. तो म्हणला राव, त्याला कळलं की म्हणला. तसं ती पाठीमागचा म्हणला, मगापासून मी तुमच्या खिशात टाकतोय, तुम्हाला कळलं का? आज इतिहासामधले शेंगदाणे खाऊन टरफाले आमच्या खिशात टाकणाऱ्यांची प्रवृत्ती वाढलेली आहे. आणि मग पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांची तुलना या जगामध्ये कुणाशीच होऊ शकत नाही. याच्या पुढे जाऊन सांगतो, अरे तुडुंब भरले नदी नाले सर सागराशी येईल काय? तुडुंब भरले नदी नाले सर सागराशी येईल काय? होऊन गेले कित्येक राजे सर आमच्या शिवबांशी येईल काय? होऊन गेले कित्येक राजे सर आमच्या शिवबांशी येईल काय? आणि हाच शिवछत्रपतींचा तेजस्वी ओजस्वी इतिहास या चिंचगावच्या नगरीमध्ये मांडत असताना मला आवर्जून सांगावं वाटतं, गेल्या 5-6 वर्षापूर्वी या चिंचगाव नगरीमध्ये मी आलो होतो माही बरोबर. म्हणजे 2021ला कार्यक्रम झाला होता. पंचवार्षिक झाल्यावर मला पुन्हा वन्स मोर केलं गेलेलं आहे. वन्स मोर का गेलं मला माहित नाही, पण माझा एक मित्र आहे,
तो खूप चांगलं गाणं म्हणायचा. त्याच्या आयुष्यातलं सगळ्यात पहिलं गाण्याचा कार्यक्रम. तो स्टेजवर गेला, गाणं म्हटलं, गाणं संपल्यावर तो खाली उतरला, प्रेक्षकात आवाजाला वन्स मोर. त्याला खूप भारी वाटलं. म्हटलं आयुष्यातलं पहिलं गाणं आणि वन्स मोर. तो पुन्हा स्टेजवर गेला, त्याच क्लशानं गाणं म्हटलं, गाणं संपवणार, खाली उतरणार, तेवढ्यात बायकांमधनं आवाज आला वन्स मोर. त्याला खूप भारी वाटलं. तो पुन्हा स्टेजवर गेला, पुन्हा त्याच क्लशानं गाणं म्हटलं, गाणं संपवलं, पायऱ्या खाली उतरणार, तेवढ्यात प्रेक्षकात आवाज आला वन्स मोर. तो पुन्हा स्टेजवर गेला, पुन्हा गाणं म्हटलं आणि पुन्हा संपवणार, पुन्हा वन्स मोर. तो म्हणला, माईक मध्येच म्हटला, अरे किती वेळ वन्स मोर कराल? प्रेक्षकातनं आवाज आला, जोपर्यंत चांगलं म्हणत नाही ना तोपर्यंत वन्स मोर. म्हणजे असं काय नाही, जोपर्यंत मी चांगलं व्याख्यान करत नाही तोपर्यंत मला इथं वन्स मोर. मला माहिती आहे की चिंचगावचे हे तरुण हे खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींचे मावळे आहेत. त्यांचा वन्स मोर ह्या कारणांसाठी नसावा हे सुरुवातीला सांगतो आणि आता या व्याख्यानाच्या माध्यमातून व्याख्यानाकडे मूळ विषयाला वळतो. खरं तर काय परिस्थिती होती, कर्नाटकामध्ये एका खंडागळे नावाच्या सरदाराचा हत्ती उधळला म्हणून एक प्रकरण झालं आणि या हत्तीला शांत करायला 2 तुकड्या तयार केल्या. एक होती जाधवांची आणि दुसरी भोसल्यांची. जाधवांचे नेते दत्ताजी जाधव, जिजाऊ महासाहेबांचे बंधू, आणि भोसल्यांचे नेते संभाजी भोसले, जिजाऊ महासाहेबांचे दीर. हत्ती राहिला बाजूला. संभाजी भोसलेकडून दत्ताजीवरती वार झाला, दत्ताजी मारले गेले. दत्ताजीचा बदला घेण्यासाठी लखुजीराव जाधव पुढे आले, त्यांनी संभाजीवरती वार केला, संभाजी मारले गेले. जाधवांची माणसं दत्ताजीचं मड घेऊन गेली, भोसल्यांची माणसं संभाजी भोसलेचं मड घेऊन गेली. जाधवांची माणसं रडायची दत्ताजी मेले म्हणून आणि भोसल्यांची माणसं रडायची संभाजी भोसले गेले म्हणून. पण जिजाऊ महासाहेबांनी रडायचं कुणासाठी? एकीकडे सक्का भाऊ मेलाय, दुसरीकडे दीर मेलाय, रडायचं कुणासाठी? जिजाऊ महासाहेब रडत होत्या नादान महाराष्ट्रासाठी. आणि महासाहेबांना समजलं, अरे पांगला झाला होता महाराष्ट्र, गांजला होता महाराष्ट्र, लोळा गोळा होऊन पडला होता महाराष्ट्र. त्या महाराष्ट्रामधल्या शेतातल्या पिकाची, पोटातल्या भुकेची आणि पदरामागच्या अब्रूची शाश्वती उरलेली होती. अशाच काळामध्ये स्वाभिमानाची ठिणगी घेऊन जिजाऊ महासाहेब शिवाई देवी समोर गेल्या आणि शिवाई देवीला महासाहेब जिजाऊ म्हणाल्या, हे शिवाई देवी, हाय शिवाई देवी, गोरगरिबांचं राज्य येण्यासाठी, दीन दलितांचं राज्य येण्यासाठी, बहुजनांचं राज्य येण्यासाठी, मराठ्यांचं राज्य येण्यासाठी मला असा एक पुत्र दे. दगडालाही पाझर फुटला, वाराही शांत झाला आणि 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवरती शिवबांचा जन्म झाला. पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजींना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला. पण छत्रपती शिवरायांच्या जन्मापूर्वी आमक्या थमक्या फलाण्या बिस्तान्या खानाची टोलधाड यायची, महाराष्ट्र भूमीमध्ये घुसायची, घरदारं जाळायची, शेतापोतं पेटवायची, आया बहिणींची आबरू लुटायची. अरे नाही नाही, आता असं होणार नाही. या भूमीकडे वटारलेला प्रत्येक डोळा फोडला जाईल, या भूमीवर उगारलेला प्रत्येक हात तोडला जाईल आणि धर्मावर उतारलेला प्रत्येक अफजल खान फाडला जाईल, हे सांगणारा नरवीर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. अरे शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. शिवप्रभूंची नजर फिरे आणि उठे मुलुक सारा, दिशा दिशा भेदित गेल्या खडकांच्या धारा. हे तुफान स्वातंत्र्याचे, हे उधाण अभिमानाचे, हे वादळ उग्र विजांचे, काळोखाचे तट खोसळले, चिरा चिरा ढळला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. शिवरायांचा जन्म झाला खरा, पण याच महाराष्ट्रामध्ये 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थया थया नचत होत्या. मंदिराच्या मंदिरं लुटली जात होती, आया बहिणींची इज्जत सुरक्षित नव्हती आणि लुटलं जाईल म्हणून पोटची पोर सोडाच, पण धान्याच्या बियांना आणि गवताच्या पात्यांना उगवायची भीती वाटायची. घोड्यांच्या टापांचा आवाज नुसता कानावर येताच जनता पळून जायची. अशा काळामध्ये शिवरायांचा जन्म झाला आणि ही रयत म्हणायला लागली की अरे किसी के पेट में से बाप पैदा होता था, किसी के पेट में से बाप पैदा होता था, तो किसी के पेट में से पाप पैदा होता था, तो किसी के पेट में से सांप पैदा होता था, मगर जिजाऊ ऐसी मां थी यारो जिसके पेट में बापों का बाप शिवबा तैयार हुआ था. शिवछत्रपतींचा जन्म झाला, शिवबा घडायला लागले. पण दुर्दैवानं मला आज इथं माता भगिनींना आवर्जून सांगायचंय की ज्या वेळेस शिवरायांच्या जन्मापूर्वी जिजाऊ महासाहेबांना डोहाळे लागले होते. आता डोहाळे म्हटलं की आमचे डोहाळे वेगळे, आंबट खा, तिंबट खा किंवा माती वगैरे खायचे डोहाळे.
जिजाऊ महासाहेबांना कशाचे डोहाळे लागले हे मी नाही, परमानंदांनी वर्णन करून ठेवलंय. या जगाच्या इतिहासातलं पहिलं शिवचरित्र ज्यांनी लिहिलं त्या परमानंदांनी लिहिलंय की जिजाऊंना डोहाळे लागले, घोड्यावर बसायचे, हत्तीवर बसायचे, तलवारबाजी करायची, दानधर्म करायचा, अशा प्रकारचे डोहाळे लागले. परमानंदांनी एका वाक्यात आजच्या इथल्या सगळ्या भगिनींना एक संदेश दिलाय. परमानंद म्हणतो की ज्या आईचे डोहाळे हे स्वातंत्र्याचे असतात, त्याच आईचा मुलाचा झेंडा फडकतो, तोही स्वातंत्र्याचा. आज आम्हाला इथून आमची सुरुवात करावी लागेल. आज प्रत्येक आईला असं वाटतं की माझं पोरग शिवाजी व्हावं. काय व्हावं? माझं पोरग शिवाजी व्हावं. आई म्हणते बाळा तुला शिवाजी व्हायचं असतं. आई म्हणते बाळा तुला शिवाजी व्हायचं असतं. शाळेच्या सहलीला जाताना एसटीच्या पुढेही बसायचं नसतं, एसटीच्या पाठीमागेही बसायचं नसतं, बरोबर मधोमध बसायचं. म्हणजे पुढून कुणी ठोकलं, मागून कुणी धडकलं, तू मात्र वाचायचं असतं. आई म्हणते बाळा तुला शिवाजी व्हायचं असतं. कुणाच्या आद्यात पडायचं नसतं, कुणाच्या मध्यात पडायचं नसतं. शाळेत नेलेला तुझा डबा कोपऱ्यात बसून एकट्यानंच हाणायचा असतो, शेजारच्याला द्यायचा नसतो. आई म्हणते बाळा तुला शिवाजी व्हायचं असतं. कसे घडतील शिवाजी राजे? आणि म्हणून इथल्या उपस्थित माता भगिनींची, घराघरामधल्या ऐकणाऱ्या माता भगिनींना विनंती आहे की शिवचरित्र जे पुढे बसून ऐकतात, नीट ऐका, जे शिवचरित्र पुढे बसून ऐकतात त्यांचं घरही इतर समाजापेक्षा पुढं पुढं जात राहतं. हा इतिहास आहे. म्हणून घरात बसून ऐकण्यापेक्षा बाहेर बसून उजेडात शिवछत्रपतींचा इतिहास ऐकणं काळाची गरज आहे, या मताचा मी आहे. शिवराय मोठे व्हायला लागले, लहानाचे मोठे व्हायला लागले, स्वराज्य उभं करायचंय, स्वराज्य घडवायचंय. त्यांच्या सवंगड्यांना घेऊन ते जंगलात जायचे, जंगलात विटीदांडू खेळायला जायचे. पण जंगलामध्ये खेळ दुसराच चालायचा. शिवाजी महाराज सवंगड्यांना बोलवायचे, ढाल तलवारी काढायचे आणि त्यांना ढाल तलवारी चालवायच्या कसं याचं प्रशिक्षण द्यायचे. आणि गावातला जर कुणी अनोळखी माणूस जंगलाकडे येत असला तर त्यांनी झाडावर एक पोऱ्या बसवलेला असायचा. तो कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढायचा. शिवरायांना कळायचं कोणतरी अनोळखी येत आहे, तलवारी लपवायचे आणि विटीदांडू काढायचे. हा दररोजचा त्यांचा खेळ. एके दिवशी एक अनोळखी पोरग जंगलाच्या दिशेने यायला लागलं. त्या झाडावरच्या पोऱ्याला दिसलं हे अनोळखी पोरग आहे, हे ओळखीचं नाही. त्यानं हुबेहूब मोराचा आवाज काढला. शिवरायांना समजलं कोणतरी अनोळखी येत आहे. शिवरायांनी तलवारी लपवल्या, विटीदांडू काढला. ते पोरग धावत धावत शिवरायांसमोर गेलं आणि शिवरायांना म्हटलं राज मला बी ह्या की खेळात सामील करून. राजा म्हटलं नाव काय तुझं? ती म्हणला मी रामोशाचा बहिर्जी. बरं म्हटले तुला काय येतं? तो म्हटला मला कुठल्याही पक्षाचा आवाज काढायला येतो, कुठल्याही प्राण्याचा आवाज काढायला येतो. मी वेषांतर तर असं करतो की मला तुम्हीही ओळखणार नाही. राजे म्हटले माणूस कामाचा आहे, पण आज नाही उद्यापासून ये म्हटलं. तसा तो रामोशाचा बहिर्जी जायला निघाला. तसं पुन्हा शिवरायांसमोर आला आणि म्हटला राज इशारत करायला झाडावर तुम्ही जो पोऱ्या ठेवलाय त्या पोऱ्याला सांगा ह्या दिवसात मोर वरडत नसतेत म्हणून. कारण एखादा शहाणा माणूस यायचा आणि म्हणायचा मोर जर ह्या दिवसात वरडत नाही तर मोर आला कुठून आणि आयतं सापडून जाल राजे. त्याच रामोशाच्या बहिर्जी नाईकला छत्रपती शिवरायांनी गुप्तहेर खात्याचं हेर प्रमुख केलं. फ्रेंच राज्यक्रांतीच्या 125 वर्ष अगोदर या मातीमध्ये एक इतिहास घडला. आज इथं बरीच मुलं मुली आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीनं जगाला काय दिलं? स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि समानता. जेवढ्या काही नोकऱ्या आहेत त्या तुमच्या जातीवर नाहीत तर गुणवत्तेवर मिळणार हे फ्रेंच राज्यक्रांतीने शिकवलं. पण फ्रेंच राज्यक्रांतीच्या 125 वर्ष अगोदर छत्रपती शिवरायांनी रामोशाच्या बहिर्जीला गुप्तहेर खात्याचा हेरप्रमुख करून फ्रेंच राज्यक्रांतीच्या 125 वर्ष अगोदर या मातीमध्ये समता पेरण्याचं काम केलंय. लोकशाही निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे, हे विसरून आम्हाला चालणार नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास हा फक्त डीजे डॉल्बीवर नाचवण्यापुरता नाही. मला विशेष चिंचगाव मधल्या तरुण पोरांचं कौतुक आहे की सगळी तरुण पोरं आहेत, त्यांना वाटत असेल डीजे लावावा, नाचावं. मी या मताचा आहे की शिवजयंती आहे, नाचलं पण पाहिजे. परंतु मी याही मताचा आहे की जोपर्यंत शिवछत्रपतींची जयंती ही डीजेवर नाचून होते तोपर्यंत इतिहास घडणार नाही. आम्ही आता शिवजयंती ही डीजेवर नाचून नाही तर पुस्तकं वाचून साजरी करणं काळाची गरज आहे. आता पुस्तकं वाचून म्हणलं की बरेच कार्यकर्ते माझ्याकडे रागानं बघत असतील. मध्यंतरी एक कार्यकर्ता 10th व्याख्यान संपल्यावर स्टेजवर आला, म्हटला सर मला तुमच्यासारखंच बोलायला शिकायचंय. मी म्हटलं काय ऑप्शन चालणार नाही का आधीमध्ये? नाही नाही म्हटलं तुमच्यासारखंच. मी म्हटलं काय कर, वाचन वगैरे चालू कर. म्हटलं प्रचंड वाच. सर म्हणलं रात्री 10 वाजता सुरू करतो.
ते पहाटे 4लाच वाचन संपतं म्हणला माझं. मी म्हटलं एवढं वाचन, एवढं तर मी पण करत नव्हतो म्हटलं. मग तुझ्या बोलण्यावरनं वाटत नाही म्हणलं तू वाचन करतोय, काय वाचतोय म्हणलं नेमकं. ते पोरग म्हटलं रात्री 10ला जी चॅटिंग वाचायला सुरुवात करतो ते पहाटे 4 पर्यंत वाचतो. मी नेहमी सांगतो की नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणणारे संत नामदेव महाराज आज आम्हाला पाहायला मिळत नाहीत. पण आवाज वाढव डीजे तुला आईची शपत्र अशी म्हणणारी पोरं चौकात काय डान्स करतात हे मी न सांगितलेलं बरं. अरे तुम मुझे खून दो, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणणारे सुभाषचंद्र बोस आज आम्हाला पाहायला मिळत नाहीत. पण तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा अशी म्हणणारी कार्यकर्ते आम्ही आवर्जून पाहतो. अगर मैं इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिखा जाता है, अगर मैं इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिखा जाता है असा म्हणणारा भगतसिंग आज आम्हाला पाहायला मिळत नाही. पण तू मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती असे म्हणणारे कॉलेज कुमार मात्र कॉलेजमध्ये कॅन्टीन मध्ये बसून काय करतात हे मी न सांगितलेलं बघ. आजची सगळी परिस्थिती पाहून एक कवी फार उद्विग्नपणे म्हणतो की अरे कभी ओठों के लिए मरे, कभी ओठों के लिए मरे, कभी नोटों के लिए मरे, अगर होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव हम बिकिन हराम जादो के लिए मरे, सुखदेव हम बिकिन हराम जादो के लिए मरे. महापुरुषांच्या विचारांचं बलिदान या मातीमध्ये खरंच व्यर्थ गेलं की काय. एक इंग्रज अधिकारी आहे, मी अनेक इतिहास संशोधक वाचले, ते इतिहास संशोधक असं म्हणतात की आयुष्यामध्ये कधीच न चुकलेला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण तो इंग्रज त्याच्या पत्रामध्ये असं म्हणतो की छत्रपती शिवरायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकमेव चूक केली. मी म्हटलं अरे शिवराय तर कधीच चुकले नाहीत, हे असं का म्हणतो इंग्रज. मी पुन्हा पुढची लाईन वाचली, तो इंग्रज म्हणतो की छत्रपती शिवरायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकमेव चूक केली की ते चुकीच्या देशात जन्माला आले. ते जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही जगावर काय परग्रहावर राज्य केलं असतं. शिवाजी महाराज इथं जन्माला येतात, तुम्ही आम्ही काय करतो. मी आता भगतसिंगांबद्दल बोललो, तेच भगतसिंग वयाच्या 25व्या वर्षी देशासाठी फासावर गेले हे आम्हाला माहिती आहे. पण तेच भगतसिंग छत्रपती शिवरायांना आदर्श मानायचे हे मात्र आम्हाला माहिती नाही. ज्यावेळेस गोव्याला काँग्रेसचं अधिवेशन होतं त्यावेळेस भगतसिंग रायगड किल्ल्यावर गेले, शिवरायांच्या पायावरती नतमस्तक झाले आणि इथून पुढं शिवछत्रपती माझा आदर्श असतील असं म्हणाले. हे मी म्हणत नाही, भगतसिंगांचं एक गाणं आहे, त्या गाण्यामध्ये भगतसिंग असं म्हणतात, जिस चोले को पहने शिवाजी, भगतसिंगांनी लिहिलंय बघा, जिस चोले को पहने शिवाजी खेले अपने जान पे, आज उसी चोले को पहन के हम मस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती छोला, मेरा रंग दे बसंती छोला. हे भगतसिंग शिवरायांना आदर्श मानतात. उमाजी नाईक इंग्रजाविरुद्ध लढले शिवरायांच्या गनिमी कावाच्या माध्यमातून. सुभाषचंद्र बोस ज्यांनी एक क्रांती घडवण्याचं काम केलं ते सुभाषचंद्र बोस जर्मनीला हिटलरकडे मदत मागायला गेले आणि सांगितलं स्वातंत्र्य मिळवायचंय, त्या भूमीला आजाद करायचंय, तुम्ही आम्हाला मदत करा. हिटलर म्हटला तुम्ही ज्या देशातून आलात त्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाचा एक राजा होता जो मुघलांना उरून पुरला आणि तुम्ही मदत मागायला आमच्याकडे येताय. शिवरायांच्या गनिमी युद्धाच्या माध्यमातून आम्ही आज जगावर राज्य करायचे स्वप्न पाहतोय आणि तुम्ही आम्हाला मदत मागतात. त्या सुभाषचंद्र बोस यांनी तिथून छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याच्या माध्यमातून इंग्रजांना सळोखी पळो करून सोडलं. हा इतिहास आहे. ज्यांनी ज्यांनी शिवरायांना आदर्श मानला ती माणसं इतिहासामध्ये मोठी झाली. मला इथल्या आवर्जून सगळ्या कार्यकर्त्यांना, तरुण पोरांना विनंती करायची आहे की आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड वाद आहेत. वाद यासाठी आहेत की शिवराय प्रतिगामी होते का पुरोगामी होते, शिवरायांचे गुरु कोण होते, शिवरायांचा जन्म कधी झाला. दुर्दैव आहे. आवर्जून माझ्या सगळ्यांना विनंती आहे की जगाच्या इतिहासामध्ये असा एकमेव महापुरुष आहे ज्या महापुरुषाला प्रतिगामी अलीकडे ओढतायत, पुरोगामी पलीकडे ओढतायत, पण आज 350 वर्षानंतरही हा राजा जागचा तस्वूरही हललेला नाही. हा इतिहास आम्हाला पुन्हा शिकवला पाहिजे. आणि मला पुढे जाऊन अजून सांगायचंय की छत्रपती शिवाजी राजांच्या नावाखाली आज बरेच चित्रपट येतात. मध्यंतरी खालीद का शिवाजी नावाचा चित्रपट आला. दुर्दैव आहे. माझा इथल्या कुठल्याही मुसलमान बांधवाला विरोध नाही. शिवरायांच्या राज्यामध्ये मुस्लिम होते या मताशी मी सहमत आहे.
पण एखादा खालीद का शिवाजी चित्रपट काढायचा आणि शिवरायांच्या स्वराज्यामध्ये मावळ्यामध्ये 30% मुसलमान होते असं सांगायचं, अंगरक्षक 10 मुस्लिम होते हे सांगायचं, उद्या म्हणाला स्वराज्य बी आम्हीच उभा केलं, मग आम्ही काय करायचं? मला इथल्या सगळ्या आवर्जून मावळ्यांना सांगायचंय की छत्रपती शिवाजी महाराज हिंदू होते, पण त्यांनी कधीच कुठल्या मुस्लिमांवर अन्याय अत्याचार केले नाहीत, हा इतिहास आहे. पण खालीद का शिवाजी नावाचा चित्रपट आणून जर तुम्ही पुन्हा एकदा इथली अस्मिता दुखवण्याचं काम करत असाल तर आवर्जून सांगतो की याच देशामध्ये, याच महाराष्ट्रामध्ये कैसा हराया म्हणत म्हणत मुमरा को हरा बना देंगे अशा म्हणणारी अवलादी जन्माला येतात. त्यांना मला सांगायचंय, औरंगजेब आया था हरा बनाने इस मिट्टी में, औरंगजेब आया था हरा बनाने इस मिट्टी में, मराठों ने भगवा घुसाया उसकी छाती में. हा इतिहास आहे आमचा. आणि म्हणून हा इतिहास पुन्हा आम्हाला दौडायला लावू नका, कारण या मातीमध्ये आम्ही छत्रपती शिवरायांना आदर्श मानतो. नरहर कुरुंदकर असं म्हणतात की शिवाजी महाराज धार्मिक होते पण धर्मभोळे नव्हते, शिवाजी महाराज व्यावहारिक होते पण व्यवहार शून्य नव्हते. आज इथल्या माता भगिनींना आवर्जून विनंती करतो की छत्रपती शिवरायांच्या विचारांची पारायण हे आता आमच्या घरात होणं गरजेचं आहे. आज आता अशी किती घरं आहेत ज्या घरामध्ये पसायदान म्हणलं जातं, ज्ञानेश्वरी होते, हरिपाठ होतं, हे सगळं हरवून गेलंय आणि मोबाईलचा जमाना आलाय. ह्याच्याबद्दल मी शेवटी बोलेनच, पण मध्यंतरी माझं व्याख्यान ऐकून एक ताई धावत स्टेजवर आल्या आणि म्हटल्या, दादा घरी चहा प्यायला यावं लागेल. मी म्हटलं, ताईंनी इतका आग्रह केलाय चहा प्यायला जावं. मी चहा प्यायला ताईंच्या जवळ घरी गेलो. घरामध्ये पाऊल टाकताच पलीकडल्या रूम मधनं आवाज आला, धर धर, पकड पकड, मार मार. मी घाबरलो. म्हटलं व्याख्यानात चुकून काहीतरी बोललेलो असायचो आणि घरात नेऊन मारायचा प्लॅन आहे. म्हटलं घाबरलो. ताई म्हटल्या घाबरू नका, या म्हणल्या बसा. तुम्ही घाबरण्याचं काहीच कारण नाही, कारण पलीकडल्या रूम मध्ये मोठा मुलगा पबजी खेळतोय आणि अलीकडल्या रूम मध्ये धाकटा मुलगा पबजी खेळतोय, त्यांच्यातला तो संवाद आहे. मी म्हटलं धन्य. मी बसलो, चहा घेतला. म्हटलं ताई बोलवलंय कशाला? ताई म्हटलं ह्या दोघांना सांगायला बोलवलंय, मोबाईल जास्त वापरायचा नाही. मी म्हणलं मी त्यांना तर काय सांगणार नाही, ते AK-47 घेऊन उभे आहेत. म्हटलं पण तुम्हालाच एक प्रश्न विचारतो. म्हटलं ताई तुम्ही रात्रीचं जेवण किती वाजता करता? ही 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या ताई असं म्हणाल्या की टीव्हीवरती एक मालिका असते, आई कुठं काय करते, आणि ती मालिका संपली की आम्ही जेवण करतो. आता ती मालिका मी बघत नव्हतो, पण समाज काय करतोय, समाज काय बघतोय हे आम्हाला बघावं लागतं. मी त्या मालिकेचा अभ्यास केला. त्या मालिकामध्ये सगळ्यात आदर्श एक स्त्री पात्र आहे बघा, महिला पात्र. नाव काय तिचं? अरुंधती. तुम्ही अजून विसरला नाही, नाव तिचं अरुंधती. मी तिचा अरुंधतीचा अभ्यास करायला सुरुवात केला. त्या अरुंधतीनं केलेत 2 लग्न. अरुंधतीला एक नवरा आहे, नाव सांगू नका, त्याची मी 2 लग्न. अरुंधतीला एक मुलगा आहे, त्यानं साखरपुडा एका सोबत आणि लग्न दुसरी सोबत. अरुंधतीला एक मुलगी आहे, तिचा बिझनेस एका सोबत सुरू आहे, लग्न दुसऱ्या सोबत सुरू आहे. काय बघतोय आम्ही आणि कसं घडवायचे संस्कार? आज आमच्या दारापुरचा सडा गेलाय आणि आमच्या घरामध्ये राडा झालाय. आज आमच्या दारापुरची तुळशी गेली आणि आमच्या घरातली माणसं आळशी झाली. आज आमच्या दारापुरची रांगोळी गेली आणि आमच्या घरातली माणसं रंगोली झाली. मग लहान लेकरं सुद्धा म्हणतील की एक्सक्यूज मी, मेरा दिल तेरे पे फिदा रे. म्हणून मला म्हणायचंय की आज घराघरामध्ये शिवरायांच्या विचारांची पारायण होणं गरजेचं आहे. आज इथं बरीच लहान मुलं आहेत, इयत्ता 4थी पासून आपल्याला कोणाचा इतिहास आहे? शिवाजी महाराज. शिवाजी, वा, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. हा इतिहास असताना त्या पुस्तकात आम्हाला सांगितलं गेलं शिवरायांनी काय केलं. शाहिस्तेखानाची बोट. तुमची कोरोना बॅच आहे का? आता 4थीवरनं आठवलं. मध्यंतरी तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाय की नाही मला माहिती आहे. एक मॅडम 4थीच्या वर्गामध्ये शिकवत असतात आणि त्या सहज मुलांना म्हणतात, बाळांनो, 4थीचा इतिहास शिकवत आहेत मॅडम, आणि मॅडम म्हणतात, बाळांनो, कुणी कुणाच्या हातावर तुरी दिल्या? बरोबर, इतिहासामध्ये प्रश्न आहे तो, कुणी कुणाच्या हातावर तुरी दिल्या? पोरं म्हणायला लागली औरंगजेबानं शिवरायांच्या हातावर तुरी दिल्या. सगळं उत्तर होऊन एक पोरगं म्हटलं की छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाला तुरी दिल्या. मॅडमनी दुसरा प्रश्न त्याला विचारला, तुरीस का दिल्या? ते पोरगं म्हटलं, औरंगजेबाला वरण भात खूप आवडायचा म्हणून शिवाजी महाराज इथनच तुरी घेऊन गेले होते. मार्कांपुरते शिवाजी महाराज अभ्यासामध्ये आम्ही अनुभवले आणि आम्हाला सांगितलं की शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोट तोडली, अफजल खानाचा कोथळा
काय मी कर्नाटकमध्ये आहे का आंध्र प्रदेशमध्ये आहे का मध्य प्रदेशमध्ये आहे? अफजल खानचा कोथळा ए बाळांनो, किराणा दुकानामध्ये एक लाल कलरची बाटली आहे, ती पिली ना एनर्जीला येते. नाव काय त्याचं? चलतंय, चलू द्या. त्या शाहिस्तेखानाची बोटं कापल्यावर शाहिस्तेखान लिहितोय की ज्यावेळेस त्याची बोटं कापली ना त्यावेळेस सगळीकडे धावपळ सुरू झाली, सगळीकडे पळापळ सुरू झाली आणि शाहिस्तेखानाची बहीण धावत शाहिस्तेखानाकडे गेली. सगळीकडे अंधार आहे, काळोख आहे, तिला तिची मुलगी सापडत नाही. ती शाहिस्तेखानाला म्हणाली, गजब हो गया, गजब हो गया, ओ नराधम सिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. हे ऐकता क्षणी शाहिस्तेखान म्हणाला, ये सिवा मेरी उंगली काट सकता है, ये सिवा मेरी उंगली काट सकता है, ये सिवा दुश्मन की गर्दन काट सकता है, मगर ये सिवा किसी औरत या बेटी पर कभी हाथ नहीं डाल सकता. कुणी लिहून ठेवलं? शाहिस्तेखानानं. म्हणूनच वामनदादा कर्डक नावाचे शाहीर आहेत. ते वामनदादा कर्डक म्हणतात, शिवरायांच्या राज्यामध्ये नव्हती कशाची वान, शिवरायांच्या राज्यामध्ये नव्हती कशाची वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. असाच होता राजा माझा माणुसकीची खान, असाच होता राजा माझा माणुसकीची खान. जय जय शिवराया, जय जय शिवराया. काळ्या राती चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती चमकत होत जिच्या रूपाचं ऊन. अरे अशी देखणी होती एका मुसलमानाची सुन, अरे आई म्हणाला तिला हा माझा राजा हा गुणवान, आई म्हणाला तिला हा माझा राजा हा गुणवान. मुसलमानाच्या शत्रूच्या लेकी बाळींना आई मानणारा जगाच्या इतिहासातील पहिला राजा, राजा शिवछत्रपती. हे चारित्र्य शिवछत्रपतींनी जगलं. म्हणूनच प्रबोधनकार ठाकरे नावाचे इतिहास संशोधक आहेत. प्रबोधनकार असं म्हणतात की बाबांनो, तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, बाबांनो तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, पण शिवरायांच्या चारित्र्यावर एकही डाग नाही. आज पैसे देऊन स्वतःची चारित्र्य लिहून घेतली जातात, पण पैसे देऊन चारित्र्य घडत नाही, हे शिवछत्रपतींनी आम्हाला सांगितलं. मला सांगा, पुढचं उदाहरण घ्या इतिहासामधलं. अफजल खान चाल करून आला आणि अफजल खान चाल करून आल्यावरती कान्होजी जेदे नाईक देशमुख नावाच्या सरदाराला अफजल खानाने एक पत्र लिहिलं. अशा अनेक सरदारांना पत्र लिहिली आणि सांगितलं, 40,000ची फौज घेऊन येतोय, स्वराज्यावर चाल करून येतोय, शिवरायला जिंदा आणि मुर्दा पकडायला येतोय. हे पत्र मिळताच आहे तसे येऊन मला मिळा, नाहीतर वतनावरनं, जहागिरीवरनं, लेकरा बाळांवरनं, घरादारांवरनं गाढवाचा नांगीर फिरवीन. हे पत्र ऐकताच, ही धमकी ऐकताच महाराष्ट्रातले अनेक सरदार अफजल खानाला जाऊन मिळाले. कान्होजी जेदे नाईक देशमुख ते पत्र घेऊन शिवरायांकडे गेले आणि म्हणाले, राजा राजा अफजल खानानं पत्र दिलंय आणि अफजल खान म्हणतोय आहे तसा येऊन मिळा, नाहीतर घरादारांवरनं, लेकरां बाळांवरनं आणि जहागिरीवरनं नांगीर फिरवीन. तसं राजे कान्होजी काकांकडे बघून म्हणाले, कान्होजी काका मग तुम्हीच घेऊन टाका निर्णय. तसे ते म्हातारे कान्होजी काका शिवरायांकडे बघितलं आणि म्हटले, राजे हेच ओळखलं का आम्हाला? तसं राजे म्हटले, नाही कान्होजी काका, प्रश्न तुमच्या लेकरा बाळांचा आहे, प्रश्न तुमच्या घरादाराचा आहे. कान्होजी काका प्रश्न तुमच्या वतनाचा आहे. तसे जहागिरीनं ते पिछाडलेले अनेक सरदार असतील, पण कान्होजी काका स्वाभिमानी होते. ते उठले ताड करणं, जवळ एक पिण्याच्या पाण्याचा तांब्या होता, ते तांब्या घेतला, शिवरायांजवळ आले, हातावर पाणी ओतत म्हणाले, राजे राजे हे बघा ओतलं पाणी वातनावरनं, राजा हे बघा ओतलं पाणी लेकरा बाळांवरनं, राजा हे बघा ओतलं पाणी घरादारांवरनं. राजा रणांगणामध्ये ज्यावेळेस हाडं पडलेली असतील, राजा रणांगणामध्ये जेव्हा हाडं पडलेली असतील आणि ज्या हाडातनं स्वराज्य स्वराज्य आणि शिवराय शिवराय ही अक्षर येतील ना राजा, ती हाडं कान्होजी जेदे नाईक देशमुखांची असतील. राजा ती हाडं कान्होजी जेदे नाईक देशमुखांची असतील. राजा स्वराज्य, निष्ठा, स्वाभिमान हे शिवरायांनी आम्हाला शिकवलं. अफजल खान चाल करून आला, पण त्याच लढाईमध्ये काही
मराठी सैनिक देखील मृत्युमुखी पडले होते. मराठी सैनिक मृत्युमुखी पडल्यावर त्यांच्या लेकराबाळांचं काय, याची काळजी शिवरायांना आहे. शिवाजी महाराज म्हणतात, एक वाक्य आहे त्यांचं, शिवाजी महाराज म्हणतात, ज्या बायकास मूल नाही. किती सुंदर लिहिलंय बघा शिवरायांनी. ज्या बायकास मूल नाही अशा बायकास निम्मे वेतन सुरू ठेवणे. 350 वर्षापूर्वी या देशामध्ये शिवरायांनी पेन्शन नावाची योजना सर्वप्रथम राबवली. ते मात्र आम्हाला इतिहासामध्ये शिकवलं गेलं नाही. म्हणून मी मागा सांगितलं होतं, इंग्रज काय म्हणाला, चुकून शिवाजी महाराज इथं जन्माला आले, ते आमच्याकडे आले असते तर आम्ही जगावर राज्य केलं असतं. तोच इंग्रज पुढं असं म्हणतो की हु इज शिवाजी महाराज, हु इज शिवाजी महाराज. शिवाजी महाराज म्हणजे कोण? त्याने एका वाक्यात सांगितलंय, शिवाजी इज द ग्रेटेस्ट डिप्लोमॅटिस्ट ऑफ ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया. पूर्वेकडील देशातील सर्वोत्कृष्ट मुत्सद्दी छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून इथल्या सगळ्या मावळ्यांना मला विनंती करायची आहे की छत्रपती शिवरायांचा ज्वाला ज्वलंत तेजस्वी इतिहास हा फक्त ढाल आणि तलवारी पुरता नाही. ढाल आणि तलवारीच्या पाठीमाग शिवरायांची विलक्षण बुद्धिमत्ता लपलेली आहे. ती आम्हाला शोधणं गरजेचं आहे. मला सांगा, मी आवर्जून इथल्या मावळ्यांना नेहमी प्रश्न विचारतो की समजा शिवरायांच्या स्वराज्यामध्ये तुम्ही आम्ही असतो तर नशीब, बरोबर ना, नशीबवान असतो आपण. पण मला वाटतं बरं झालं शिवरायांच्या काळात तुम्ही आम्ही नाही, तुम्ही आम्ही असतो तर आम्ही आमच्या आई वडिलांना, डॅडीना म्हटलं असतं, हे बघा डॅडी, पप्पा, बाबा, डॅड, तुम्ही काय शिवाजीराजांकडे येऊ नका. हे आता स्थापन झालेलं सरकार आहे. तुम्ही आपला औरंगजेबाची चाकरी करा, तुम्ही तिकडं, आम्ही शिवबाकडं. उद्या कुणाचं का सरकार येईना, आपलं घर मात्र सुरक्षित असलं पाहिजे. आणि मग आजच्या काळामध्ये किंवा अजून 10 वर्षानं इथल्या पोरांना आवर्जून सांगावं लागेल की बाबा रे, शिवाजी महाराज खरोखर जन्माला आले होते. खोटं वाटेल त्यांना. सगळ्यांनी मध्यंतरी असंच 10वीच्या वर्गामध्ये कार्यक्रम सुरू होता आणि त्या पोरांना मी सहज म्हटलं, तानाजी मालुसरे माहिती आहेत का? पोरं म्हटली हो, तानाजी मालुसरे बघितलेत. मी म्हणलं बघितलेत? हो म्हटला. म्हणलं कोण? तो म्हणला अजय देवगण. मी म्हटलं असू द्या, टीव्हीवर जे दिसायला लागतं ते मला खरं वाटायला लागतं. आज त्या मावळ्यांना मला सांगायचंय की तानाजी मालुसरे त्यांच्या मुलाचं लग्न आहे रायबाचं. दारापुढं सारवण झालंय, रांगोळी काढली, मंडप टाकलाय, तोरणं बांधलेत. आणि हे सगळं झाल्यानंतर तानाजी मालुसरे छत्रपती शिवरायांकडे निमंत्रण पत्रिका घेऊन गेलेत. आणि गडाच्या पायथ्याशी आल्यावर तानाजी मालुसरेंना समजलं की शिवरायांनी कोंढाण्याची मोहीम काढली आहे. आजचा जर तानाजी असता, ती म्हणला असता पत्रिका घेऊन वर जायचो आणि महाराज म्हणायचं जरा 10 दिवस लग्न पुढं ढकल, आधी कोंढाण्याची मोहीम कर आणि परत पुन्हा लग्न कर. आजचा तानाजी म्हणला असता व्हॉट्सअपला पत्रिका पाठवू, झंझटच मिटली. तानाजी मालुसरे वरी गेले, शिवरायांना म्हणाले, राज, आम्ही लग्नामध्ये फेटे बांधून मिरवायचं, हातावर वगुळी असतावर भात आमटी खायची, तोरणं लावायची, रांगोळ्या काढायच्या. आणि आमचा राजा कुठं? तर मोहिमेवर. मोहिमेवर आम्ही जाणार. तसे राजे म्हटले, अरे येडा का खुळा तान्या, अरे तुला कळतंय की नाही, सारवणं झालेत, तोरणं बांधलेत, रांगोळी काढली आहे, पाहुणे रावळे आलेत, मांडव झालाय, पत्रिका पोचलेत. अरे मला नावं ठेवतील माणसं, लोक म्हणतील अरे काय राजे आहे, पोराचं लग्न काढलं तानानं आणि त्याला वरबापाला कुठे पाठवलंय? तर मोहिमेवर. नाही राजे, राजे नाही, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. लग्न महाग सारून तानाजी कोंढाणा जिंकायला गेला, तो परत आलाच नाही. पण तानाजीला सुद्धा माहिती होतं बरं की कोंढाणा म्हणजे साधा सुद्धा कोंढाणा नाही, ती मृत्यूची कराल दाढ आहे. तानाजीला माहिती होतं, मी जरी मेलो ना तरी माझी लेकरं बाळ सुरक्षित असतील, सुखात असतील, आनंदात असतील. कारण जगाच्या इतिहासामध्ये असा एकमेव महापुरुष आहे, त्यांचा जाहीरनामा एकाच ओळीत आहे. तो जाहीरनामा असा आहे, सर्वांस पोठास लावणे आहे. शिवरायांचा जाहीरनामा काय आहे? सर्वांस पोठास लावणे आहे. इथल्या गोरगरिबाच्या रयतेच्या पोटाची काळजी घेणारा इतिहासातला एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही अजून इतिहास वाचा, अभ्यास करा. तुम्ही अनेक राजे पाहिले असतील, तुम्ही अनेक श्रीमंत राजे पाहिले असतील, तुम्ही अनेक मोठमोठी लोक पाहिली. पण विचार करा, अभ्यास करा,
आज 300-400 वर्ष झाली. जगाच्या इतिहासामध्ये असा एकमेव महापुरुष आहे ज्या महापुरुषाची जयंती लोक आजही इतक्या उत्साहानं, प्रेमानं आणि आनंदाने साजरे करतात. त्या महापुरुषाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अहो, आपल्या पंजोबाचं काय झालं किंवा आपल्या आजोबाचं काय झालं हे आपल्याला कळत नाही आणि शिवरायांची जयंती आपण साजरी करतोय. काहीतरी असेल की नाही. ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, शिवा काशीद नावाचं न्हाव्याचं पोरग आहे. कुणाचं? शिवा काशीद नावाचं न्हाव्याचं पोरग आहे. ते म्हणतं, राज मी बनतो खोटा शिवाजी, राज मी बसतो पालखीत. राजे म्हटले, अरे शिवा, खोटा शिवाजी बनणं सोपा आहे शिवा. शिवा माझ्यासारखी दाढी वाढवणं सोपा आहे शिवा. पण सिद्धी जोहरच्या सैनिकांनी पालखी पकडली तर मात्र मृत्यू उभा आहे शिवा. तसा शिवा काशीद म्हणाला, राज तरी बी आम्हीच जाणार. कुणाचा आहे मावळा ही? घोडदौड जरा हे थांबवा. शिवा काशीदला विचारलं, अरे शिवा, सिद्धी जोहरच्या सैनिकांनी पालखी पकडली तर? शिवा म्हणला, राज फक्त गळ्यातली कवड्याची माळ काढा आणि गळ्यात टाका, धन्य झालो आम्ही राजे. राजांनी गळ्यातली कवड्याची माळ काढली आणि खोट्या शिवा काशीदच्या गळ्यात घातली. निघाल्या 2 पालख्या, एक पालखी खऱ्या शिवाजीची आणि दुसरी खोट्या शिवाजीची. दर्या खोऱ्यामधून प्रवास करायला लागली. पण सिद्धी जोहरच्या चाणाक्ष सैनिकांनी ती खोटी पालखी पकडली. कडने सगळे तलवारबंद सैनिक आहे आणि शिवा काशीद पायउतार झाला. शिवा काशीदकडे बघितल्या 2 नजर आहेत. त्या एक नजर आहे अफजल खानाचा मुलगा फाजल खान. त्यानं शिवरायांना खरोखर बघितलेला आहे. बघितल्यावर त्यानं सांगितलं की शिवरायांच्या कपाळावर एक वन आहे. तर या शिवाजीच्या त्या कपाळावरती वन नाही, हे खोटे शिवाजी आहेत. असं सांगितल्या सपासप तलवारीचे वार झाले. रक्तबंबाळ झाला शिवा काशीद. मातीत पडला शिवा काशीद. विचारलं, अरे बता दे तू ही है ना शिवा? तसा शिवा काशीद, रक्ताळलेला शिवा काशीद त्या सैनिकांकडे बघून म्हणाला, अरे जरी जन्मताना मी शिवा काशीद म्हणून जन्माला आलो असलो, अरे जरी जन्मताना मी शिवा काशीद म्हणून जन्माला आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय, हे भाग्य काय कमी आहे का? चाळी, माळी, महार, मांग, कुंभार, डोंबार, मुसलमान ही सगळी माणसं एकत्र आली, त्यांनी स्वराज्य उभं केलं. म्हणून माझी ही मराठ्याची व्याख्या अशी आहे, जे राष्ट्रासाठी लढतात ते मराठे, जे देशासाठी मरतात ते मराठे, बाकी सगळे सराटे, बाकी सगळे खराटे. आणि हा इतिहास आहे. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये अनेकांनी प्राणाची बाजी लावली म्हणून इतिहास घडला. मी आवर्जून एक उदाहरण सांगत असतो. साताऱ्याचे संतोष महाडिक नावाचे एक जवान आहेत. भारत पाकच्या बाउंड्रीवर ड्युटी चालू होती. अचानक गोळीबार झाला. संतोष महाडिकच्या छाताडावरती 2 ते 3 गोळ्या येऊन लागल्या. संतोष महाडिक धारातीर्थी पडले, शहीद झाले आणि त्यांचं ते शहीद पार्थिव साताऱ्यात त्यांच्या घरापुढे आणलं गेलं. तसंच संतोष महाडिकचं 5 वर्षाचं स्वराज नावाचं पोरग आईकडे धावत गेलं आणि आईला म्हटलं, अगं आई बाबा आलेत, आई बाबा आलेत, बाबा तर मला फिरायला घेऊन जातील का? काय सांगायचं आई? आईच्या डोळ्यामध्ये घळघळ अश्रू आले आणि आई म्हटले, बाळा तुझे बाबा शहीद झालेत, ते आता कधीच उठणार नाहीत. तसा तो स्वराज म्हणाला, अगं आई बाबा कोणासाठी शहीद झाले? काय सांगायचं आईनं? भ्रष्टाचार करणाऱ्या पुढाऱ्यांसाठी की मत विकणाऱ्या जनतेसाठी शहीद झाले. त्या आई हुंदका आणून म्हणाली, बाळा स्वराज तुझे बाबा छत्रपती शिवरायांच्या मातीसाठी शहीद झाले. बाळा स्वराज तुझे बाबा छत्रपती शिवरायांच्या मातीसाठी शहीद झाले. आजही मरायची प्रेरणा शिवरायांकडनं आम्हाला घ्यावी लागते. मी आवर्जून त्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की मी महाराष्ट्रावर फिरतोय, कर्नाटक तिकडे सगळ्या भागामध्ये फिरतोय, जिथं जाईल तिथं एकच सांगतोय, तीच खरी शिवजयंती असेल ज्या दिवशी मी ठरवेन किंवा माझा इथला एक बांधव ठरवेन की आजपासून मी गुटखा, मावा, तंबाखू आणि दारू पिणार नाही. ती खरी शिवजयंती. छत्रपती शिवाजी महाराजांना सुपारीच्या तुकड्याचंही व्यसन नव्हतं. मला अजितजी उबाळे किंवा त्यांच्या सगळी माही वगैरे सगळ्यांना विनंती करायची आहे, आपल्या मंडळात जर काय अशी तरुण पोरं असतील जे गुटखा मावा खातात आणि त्यांनी जर उद्या सुवर्ण दिवस आहे, उद्यापासून ठरवलं मी गुटखा मावा खाणार नाही, दारू पिणार नाही आणि वर्षभर जर तसं पाळलं त्यांनी, तर सगळ्यात मोठा सत्कार पुढच्या वर्षी त्याचा हार घालून करा, हाराचे पैसे मी देतो. आणि ती खरी शिवजयंती आहे.
माझ्या राजाला सुपारीच्या तुकड्याचं हे व्यसन नव्हतं. आज या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय? अरे आजही माझ्या महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मितेच्या नावानं पोकळ तुतार्या फुकल्या जातात. आजही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नावानं बिड्या विकल्या जातात. अरे त्यांना दोष द्यायचा तरी कुणी? त्यांना दोष द्यायचा तरी कुणी? ते तर बिड्या विके आहेत. पण ज्यांनी निषेध व्यक्त करायचा ते तर पक्के बिड्या फुके आहेत. ज्यांनी निषेध व्यक्त करायचा ते तर पक्के बिड्या फुके आहेत. त्यामुळे आता निषेध व्यक्त झाला पाहिजे. असंच मध्यंतरी एका मित्राला गावाकडल्या सांगायला गेलो. हे बघ म्हटलं, तू शिवरायांसारखी दाढी वाढवली आहे, तू दिसतो बी शिवरायांसारखं, चंद्रकोर लावली आहे, आजपासून गुटखा मावा खाऊ नको. ती म्हणला ओ डोईफडे सर, अख्ख्या महाराष्ट्राला सांगा म्हणला गुटखा मावा खाऊ नको. माझा काय नाट करू नका म्हणला. बापाला घाबरत नाही म्हणला मी, तुम्हाला घाबरणार आहे. त्यानं खिशातनं पुडी काढली, तसलं वाजवून काहीतरी खात्यात, वाजवून खाणार. एवढ्यात त्याला त्याचे वडील दिसले. वडिलांना पाहताच त्यानं पुडी लपवली. मी म्हणला आत्ता तर बोलला होता बापाला घाबरत नाही, कसं काय घाबरला? तो म्हणला घाबरलो बिबरलो नाही, बापानं जर पुडी बघितली असती त्यातली निम्मी मागून खाल्ली असती म्हणला, मग दिवसभर मी काय खायचं. अशीच अवस्था असताना मला इथल्या सगळ्या भगिनींना विनंती करायची आहे. मग आम्ही जेव्हा सांगितलं की लाल कलरची बाटली आहे, ते म्हणले स्टिंग, बरोबर. आज असे कितीतरी पालक आहेत जे मुलाला म्हणतात 20 रुपये स्टिंग पिऊन ये, कर एन्जॉय. त्या स्टिंगवर धडधडीत लिहिलंय, ह्याच्यामध्ये कॅफेन नावाचं एक विषारी द्रव आहे, त्यानं तुम्हाला झणझणीतपणा येतो, नशाल्यासारखं वाटतं. आता तुम्ही त्याला स्टिंग प्यायला पैसे देताय, ती कॉलेजला जातंय पोरांसोबत, पुन्हा बिअर प्यायला लागतंय, पुन्हा जरा मोठ्या पोरात फिरतंय, पुन्हा दारू प्यायला लागतंय, आणि पुन्हा आपण म्हणतो पोरगं बिघडलंय. अरे तुम्ही बिघडवलंय. आता किराणा दुकानदार म्हणतील मला काय जाहिरात करायला आलतात की काय, का संपवायला आलतात? त्या मताच आम्ही नाही. फक्त मला एवढंच सांगायचंय की स्टिंग पिऊन जर एनर्जी येत असती तर आपल्या बापजाद्यांनी दूध प्यायचं सोडून स्टिंगच पिली असती. काय पिऊन एनर्जी येते हे जर आम्हाला कळत नसेल तर आता आमच्या इतके शहाणे आम्ही का वेडे आम्ही, हा मोठा प्रश्न आहे. आणि आवर्जून मला पुन्हा सांगावं लागतं, नशीब छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये मोबाईल आणि आता स्टिंग बिंग नाही. नाहीतर मग तानाजी म्हणला असता नाही राजे 2 स्टिंग पारतून लगेच कोंडाना. शिवाकाशीत म्हणला असता आताच एक मारतो लगेच बसतो. कसलं म्हणजे काय, कुठून सुरुवात करावी? जिजाऊंनी जो संस्कार या मातीमध्ये पेरलेला आहे तो संस्कार जिवंत ठेवायचा असेल तर आम्हाला आमच्या घरापासून सुरुवात करावी लागेल. घरापासून मी आवर्जून सांगतो, मोबाईल वाईट आहे असं मी म्हणणार नाही, पण शिवरायांच्या काळामध्ये मोबाईल असता तर काय अवस्था झाली असती हो. ती न सांगितलेली बरी. पण आजची अवस्था तुम्हाला एका उदाहरणात देऊन सांगतो. मध्यंतरी एक 10वीला पोरगं होतं आणि 10वीच्या परीक्षा जवळ येईल तशी आईसारखा मोबाईल हिसकवायची आणि अभ्यास कर सारखं म्हणायची. त्या 10वीच्या पोराला आईचा मोबाईल हिसकावल्यावर इतका राग यायचा. एके दिवशी रागाच्या भरावात त्यानं आईला धक्का दिला. आई भिंतीवर जाऊन पडली, मेंदूवर मार लागला, अक्षरशः जाग्यावर मेली आई. आई मृत्युमुखी पडली. त्याला वाटलं आपल्यावर नाव येईल. तो घरामध्ये गेला, चाकू आणला आणि आईच्या हातावर 2-3दा चाकू मारला, आत्महत्या वाटावी. तोही प्लॅन फसला. तो पुन्हा आईची साडी शोधली, आईच्या गळ्यात टाकली आणि फॅनवर मारली. तेवढ्यात वडील आले. सगळा प्रसंग त्याला समजला. त्यांनी पोलिसांना बोलवून घेतलं. पोलिसांनी त्या पोराला अटक केली आणि विचारलं, अरे हरामखोरा, जन्मदात्या आईला मारलंय? अरे तुझ्या इतका शहाणा तूच, स्वतःच्या आईला मारणारा महाबावलट तूच, तू आईला का मारलं? तसं ते पोरगं म्हटलं, बाप सापडला नाही, नाहीतर बापाला सुद्धा संपवायचं होतं. आज मोबाईलनं घराघरामध्ये काय अवस्था केलेली आहे ही या उदाहरणाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आता असं कुठलंच घर नाही ज्या घरामध्ये मोबाईल मुलं बघत नाहीत. मला आवर्जून सांगायचंय, लहान मुलांना मोबाईल त्यांना इंटरनेट बंद करून द्या. ज्या गोष्टी दाखवायच्या आहेत त्या संस्काराच्या गोष्टी वगैरे त्या डाउनलोड करा, नेट बंद करा आणि मग मुलाला मोबाईल द्या. आजकाल आजीच्या तर गोष्टी मांडीवर ऐकल्या जात नाही, कारण आजीला गोष्टी येतात पण आजी लेकराला मांडीवर कधी घेत नाही. हा वेगळा इतिहास आहे. कारण पोरा मोबाईलमध्ये व्यस्त आहे, आजी भजनात व्यस्त आहे. भजन म्हणणारी ही शेवटची पिढी आहे. नंतर पुन्हा हरिपाठ येणार नाही, हनुमान चालीसा येणार नाही, पसायदान येणार नाही. मला तुम्हाला आवर्जून दुसरी गोष्ट सांगायची आहे. अशी तर कोण मुलं आहेत का ए बाळांनो? इथं अशी कोण मुलं आहेत का ज्यांना 10 ते 15 मोबाईल नंबर पाठ आहेत? काकाचा, मामाचा, आत्याचा, आजोबाचा, ताईचा, दिदीचा, मावस बहिणीचा, असं कोण आहे का रे तिचे 10 मोबाईल नंबर पाठ आहेत? येड्यात काय सर? कशाला पाठ करायचे? मोबाईलमध्ये सेव्ह होतंय की. इथल्या मुलांची मेमरी खाण्याचं काम जर कुणी केलं असेल, इथल्या मुलांची बुद्धिमत्ता संपवण्याचं जर काम कुणी केलं असेल तर ते मोबाईलने केलेलं आहे.
तुम्ही 10 वर्षापूर्वीचा तुमचा इतिहास आठवा. आमचे आजोबा 10 15 हजाराचा हिशोब तोंडी करायचे. किती? तोंडी कॅल्क्युलेशन. त्याला फक्त 100 रुपये द्या, किराणा दुकानात पाठवा आणि सांगा 1 किलो साखर आण, 2 किलो शेंगदाणे आण आणि 1 चहा पुडा आण. ते म्हणते मोबाईल कशाला? कॅल्क्युलेटर. दुर्दैव आहे. म्हणजे मोबाईलनं किती आमचं नुकसान केलंय हे तुम्हाला सांगितलं. म्हणून आज या शिवचरित्राच्या निमित्तानं पुन्हा एक सांगतो की आपण गुरुवार, रविवार धरतो की नाही, चतुर्थी, तसाच इथल्या पालकांना माझी विनंती आहे की असा आठवड्यातला एक उपवास धरा, मोबाईलचा उपवास. त्या दिवशी कसल्याही प्रकारचा मोबाईल वापरायचा नाही. सर तुम्ही शिवचरित्र सांगायला आलाय, असलं काय सांगताय? बरोबर, आज शिवचरित्र सांगून जाईल, उद्या विचारा गावात काल कोण आलतं, ते म्हणजे काय माहित नाही, पण जॅकेट होतं काळ, घाम बी लय आलता, लय पोटतिडकीने बोलत होतं, पण नाव काय लक्षात राहिलं नाही. अरे कालचं लक्षात राहत नाही, अशी अवस्था आमची आहे. म्हणून मी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे. जिजाऊंचा संस्कार हा चातुर्याचं प्रतीक आहे. अहो माणसं कुणी कुणासाठी मरत नाहीत. मी जर तुम्हाला म्हटलं मर आमदार म्हणतायत, मरतो का? नाही. आज मला इथं कुणावरही टीका करायची नाही, पण छत्रपती शिवरायांचा इतिहास या मातीमध्ये मतं मिळवायला आणि माणसांची मनं पेटवायला या 2च कारणांसाठी होतोय. 2च कारणांसाठी. कोण तर म्हणतंय शिवाजी महाराज टिपू सुलतानासारखे होते. अरे कोण टिपू सुलतान? कुणाची तुलना? तुमचा बाप तो असेल, पण आमचा बाप छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे सांगण्याचा आजचा काळ आहे. आणि अशा काळामध्ये पुन्हा एकदा जागृतपणे उभा राहणं गरजेचं आहे. मी आवर्जून सांगतो की नुसतं सरकारी योजनेतनं गरीबाला घरकुल मिळतं आणि गरीबाला घर आम्हीच दिलं म्हणून पेपरच्या पहिल्या पानावर जाहिरात असते, गरीबाला घरकुल आम्ही दिलं. राजांनी आम्हाला कोट्यवधी रुपयाच्या पलीकडचं स्वराज्य दिलं, पण एकाही किल्ल्यावर जाहिरात नाही केली की मी दिलं. अहो शिवरायांचं समुद्रातलं स्मारक आम्ही बांधणार हे सांगायला 250 कोटी रुपये खर्च केलेत, अजून इटी गिरवलेली नाही. दुर्दैव आहे. मी कुठलाही प्रचार अपप्रचार करायला आलेलो नाही, पण हे वास्तव आहे, ते स्वीकारणं देखील गरजेचं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास सांगताना दुष्काळ पडला तर शेतसारा माफ व्हायचा, बी बियाणं मोफत वाटलं जायचं, बैल जोड्या वाटल्या जायच्या. आज दुष्काळ पडला की खतं महाग होतात. आवर्जून सांगतो की छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये युरिया बिरिया नव्हतं. बरं, इथं आता जुने काही मंडळी असतील, 50 वर्षापूर्वीचा इतिहास आठवा किंवा 50 वर्षापूर्वीची परिस्थिती आठवा. तुमच्या काळामध्ये तुम्ही बियाणं विकत आणायचा का? किंवा तुमचे वडील बियाणं विकत आणायचे का? घरीच तयार करायचे. तुम्ही कधी युरिया टाकला का? नाही, आवश्यकताच भासली नाही. तुम्ही कधी खतं टाकली का? नाही, घरचं शेणखत हेच उत्तम सोनखत म्हणून वापरलं. अरे मग आता इथला शेतकरी बदनाम करण्याचं कारस्थान कुणी केलंय की हेच खत पेरा किंवा हेच बियाणं पेरा, उत्तम पीक येईल, दुप्पट उत्पन्न होईल, हेच खत टाका, उत्पन्न वाढेल. इथला शेतकरी खाजगीकरणांच्या आणि कंपन्याच्या दारात बांधण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते व्यवस्थेनं केलेलं आहे. आणि ही व्यवस्था छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये लोकांसाठीची होती. कुणासाठीची होती? लोकांसाठी. शिवरायांच्या काळामध्ये एक शेतकऱ्याचं पोरगा आहे, ते बांधावर उभा राहिले, हातामध्ये काठी आहे, त्यानं आयुष्यामध्ये शिवरायांना कधीच पाहिलं नाही. समोरून 4-5 घोडेस्वार आलेत, त्यामध्ये खुद्द शिवाजी महाराज आहेत. त्या घोडेस्वारांना थांबवत, हातामध्ये काठी दाखवत ते 7-8 वर्षाचं पोरग त्या घोडेस्वारांना म्हणतंय, खबरदार जरा टाच मारून जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. ते घोडेस्वार म्हटले, पण आम्ही गुन्हा काय केलाय, आमची चूक काय आहे? तसं ते पोरग म्हटलं, तुम्ही अगोदर तुमची ओळख सांगा, हे शिवरायांचं स्वराज्य आहे, इथं ओळख सांगा तरच आमच्या बांधावरनं जा. असा पुढचा घोडेस्वार म्हणाला, मी स्वतः शिवाजी महाराज आहे. ज्या शेतकऱ्याच्या पोरानं कधी शिवरायांना पाहिलं नाही ते मरायला तयार झालं शिवरायांसाठी. चांदवड जवळ कन्हेरागड नावाचा किल्ला आहे आणि या चांदवड जवळच्या कन्हेरागडची सुभेदारी दिली रामजी पांगेराला. महाराजांना माहिती होतं रामजी मरेल पण किल्ला जाऊ देणार नाही. झालंही तसंच. एका लढाईमध्ये रामजी धारातीर्थी पडले, शहीद झाले आणि रामजीचं प्रेत घेऊन मावळे गेले. काही दिवसांना शिवराय दुःख व्यक्त करायला, सांत्वन व्यक्त करायला रामजी पांगेराच्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला झोपडीत भेटायला गेले. झोपडीमध्ये महाराज गेल्या म्हातारा डसा रडला. महाराज गेले, दुःख व्यक्त केलं, सांत्वन व्यक्त केलं आणि सोबत मदत म्हणून एक पैशाची थैली आणली होती. ती थैली काढली, तसा ती 80 वर्षाचा म्हातारा ताडकन उभा राहिला आणि म्हटला, राजे शेर कभी बिकते नहीं पैसों के बाजार में. राजे
शेर कभी बिकते नहीं पैसों के बाजार में और बिकने वाले कभी टिकते नहीं। छत्रपति शिवाजी महाराज के दरबार में बिकने वाले कभी टिकते नहीं। छत्रपती शिवाजी महाराज के दरबार में राजे पैसे नको, फक्त एक विनंती आहे राजे, आम्हाला आणखीन एक पोरगा आहे रुपाजी पांगेरा, घेऊन जावा रुपाजीला स्वराज्यामध्ये। आणि हा रुपाजी जरी मेला ना तरी 80 वर्षाचा म्हातारा हातामध्ये ढाल आणि तलवार घेऊन या मातेसाठी मरायला कधीही तयार आहे। अशी माणसं आज घडणं गरजेचं आहे। अशी माणसं होती, तुम्हाला माहिती असेल कर्मवीर भाऊराव पाटील, माहिती आहे, रयत संस्था उभा केली, शाळा काढल्या। त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरुवातीच्या काळामध्ये एक शाळा काढली आणि शाळेला नाव दिलं शिवाजी महाविद्यालय। कर्मवीर भाऊराव पाटील पाटील आहेत पण मराठा नाहीत, ते जैन धर्मीय आहेत। कर्मवीर भाऊराव पाटलांनी शाळा काढली, त्याला नाव दिलं शिवाजी महाविद्यालय। शिवप्रेमी होते भाऊराव पाटील। तसा एक उद्योजक म्हणाला, मी असं ऐकलंय की भाऊराव तुम्हाला 1 लाख रुपये हवे आहेत, मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो, काम फक्त एकच करा, ज्या शाळेला तुम्ही शिवाजी महाविद्यालय हे नाव दिले ना ते नाव तेवढं बदला आणि माझ्या वडिलांचं नाव टाका। कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जर आम्ही असतो गपचिप 2 लाख घेतले असते, रातीत नाव बदललं असतं, कुठचं कुणाला कळलंही नसतं। कर्मवीर भाऊराव पाटील त्या उद्योजकाला म्हणाले, अरे हा कर्मवीर भाऊराव पाटील इथल्या गोरगरिबांच्या पोरांना शिकण्यासाठी स्वतःच्या बापाचं नाव बदलेल पण शाळेला दिलेलं शिवछत्रपतींचं नाव कधीच बदलणार नाही। आज मला ताटली बाटलीसाठी निष्ठा बदलणाऱ्यांना सांगायचंय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठा, त्यांच्या मावळ्यांच्या निष्ठा, स्वाभिमान हा आज आमच्या अभ्यासाचा तत्वज्ञानाचा विषय आहे। बऱ्याच वेळा व्हॉट्सअपवरती चुकीचे मेसेज येतात की 65 किलोची तलवार घेतो, त्याचं नाव व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, 65 किलोची तलवार घेतो, त्याचं नाव यसाजी, बरोबर ना? असं एक मेसेज मधून तरी घुसायचा। मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, शिवरायांनी शस्त्र निर्माण करण्यामध्ये क्रांती केलेली आहे। 65 किलोची तलवार दाखवण्यापुरती असते फक्त, ते युद्धामध्ये घेऊन लढत नसतात। नांगरे पाटील काहीतरी भाषणामध्ये सांगणार 65 किलोची तलवार घेतो, त्याचं नाव यसाजी, 4 तासामध्ये दिल्ली ते पुणे गाठतो, त्याचं नाव संताजी। अरे विमानानं सुद्धा तेवढा वेळ लागत नाही, म्हणजे गाडीने जायचं म्हणलं तर 2-3 दिवस लागतात, इतकी शोकांतिका आहे। आम्ही सगळं खरं मानतो। मला तुम्हाला सांगायचंय, औरंगजेबाच्या दरबारामध्ये खापी खान नावाचा एक संशोधक आहे, त्या खापी खाननं लिहून ठेवलंय, औरंगजेब म्हणतो खापी खान एखाद्या लढाईमध्ये माझी माणसं जास्त मारतात आणि शिवाजीची माणसं कसं काय कमी मारतात। खापी खान म्हटला, शिवाजी खूप हुशार आहे, ती फक्त हत्यारं मागवत नाही, त्या हत्यारावर प्रक्रिया करतोय, तलवारीवर प्रक्रिया करतोय। तो म्हणला काय प्रक्रिया करतोय, जे उंच उंच मावळे आहेत ना त्याच्या हातामध्ये तो आखूड तलवार देतो आणि जे बुटके मावळे आहेत ना त्याच्या हातामध्ये तो लांबक्या लांबक्या पातळ तलवार देतो। ते बुटके मावळे लांबूनच वार करतात आणि पळून जातात, म्हणून तुमची माणसं जास्त मारतात, शिवाजीची माणसं कमी मारतात। शस्त्र प्रदर्शन असू द्या, पंचांग सुधारण्यासाठी कर्णकौस्तुभ नावाचा ग्रंथ लिहून घेतला। तत्कालीन काळामध्ये फारसी भाषेचं महत्व वाढलं होतं पत्रव्यवहारामध्ये। शिवरायांनी काय आंदोलन केली का, मराठी जगलीच पाहिजे, तोडा फोडा। शिवाजी महाराजांनी मराठी राज्य व्यवहार कोशाची निर्मिती केली। तत्कालीन काळामध्ये ह्या निर्मितीच्या अगोदर मराठी भाषेमध्ये फक्त 27% शब्द होते। किती टक्के? फक्त 27%। शिवरायांनी राज्य व्यवहार कोश निर्माण केला आणि आत्ताचे पंतप्रधान, पेशवा, अमात्य हे शब्द आहेत ना, ही छत्रपतींची देण आहे। काही कार्यकर्ते आज लय ठेक्यात सांगतात की शिवाजी महाराज आम्ही होते म्हणून ग्रेट आहेत, उच्चवर्णीय लोक शिवाजी आम्ही आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत। मी मध्ये तरी बघतो बरेच व्हिडिओ, त्यांना मला सांगायचंय, अरे या इतिहासामध्ये असा एकमेव राजा झाला ज्या राजानं इथल्या शेतकऱ्यांचे सेनापती केले आणि तुमच्यासारख्या भिक्षुकांचे मुत्सद्दी करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे, विसरून आम्हाला चालणार नाही। आणि हा इतिहास आहे। आज कुणी येतील आपल्या पद्धतीचा इतिहास सांगून जातील, त्या सगळ्यांना मला सांगायचंय, नेतोजी पालकर कुली खान झालते, दाढी वाढवली होती, 8-10 वर्षानं शिवरायांजवळ म्हटले, राजे धर्म बदललाय पण निष्ठा बदलू शकत नाही, वेश बदललाय पण स्वाभिमान बदलू शकत नाही, राजे धर्मात घ्या। धर्म मारतात म्हटले, नाही राजे धर्मात घेता येणार नाही, धर्म बाटेल। तसा कडाडला जाणता राजा, अरे जो धर्म माणसांना माणसात घेतो तो खरा धर्म आणि जो धर्म माणसांना माणसापासून तोडतो तो अधर्म। धर्माची इतकी सुंदर व्याख्या मी आजपर्यंत कधी पाहिली नाही। अहो विजापूरहून 700 पठाण आले, कुठनं?
विजापूरवरनं नोकरी मागतात शिवरायांना. एका टपक्यात नोकरी देऊन टाकली आणि सांगितलं जयासी राज्य करायचे आहे त्याने नोकर चाकर आणि रयत यांच्या धर्माची चौकशी करू नये, सगळ्यांना समतेनं वागवणं. तुम्ही म्हणाल की धर्मात घेतलं शिवरायांनी, पुढचं एक उदाहरण आहे, पण त्यांच्यासोबत रोजी रोटी व्यवहार कोण करणार? बजाजी निंबाळकर मुस्लिम झाले होते, स्वराज्यात घेतलं, हिंदू केलं, पण रोजी रोटी व्यवहार कोण करणार? शिवाजी महाराजांनी सांगितलं बजाजी घाबरू नका, तुमचे महादजी निंबाळकर आहेत ना, तुमच्या मुलाला मी माझी मुलगी सखूबाई देतोय, तुमच्या मुलाला जावाई करून घेतोय. म्हणजे रोजी रोटी व्यवहार देखील छत्रपती शिवरायांनी यांच्यासोबत केलेला आहे. म्हणजे शेजवलकर नावाचे एक इतिहास संशोधक आहेत, ते असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त स्वराज्य संस्थापक नाहीत, तर ते हिंदू धर्म व्यवस्थापक आहेत. आणि म्हणून मी आवर्जून सांगितलं की छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व हे माणसं तोडणारं हिंदुत्व नव्हतं, छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व हे माणसं जोडणारं हिंदुत्व होतं. एवढंच लक्षात घ्या. एकदा शिवाजी महाराज गोवळकोंड्याला गेले आणि गोवळकोंड्याचा वेळ झालाय का बराच, एक 15-20 मिनिटं बोलू का? अजून भूक नाही लागली? 15-20 मिनिटं बोल चालेल. राजे गोवळकोंड्याला गेले आणि गोवळकोंड्याचा राजा कुतुबशा दाखवायला, राजे ही बघा आमची शस्त्रशाळा, इथं विविध प्रकारचे शस्त्र आहेत, राजे ही बघा आमची घोडशाळा, इथं अनेक अरबी घोडे आहेत, राजे ही बघा आमचा हत्तीखाना, इथं विविध प्रकारचे कर्नाटकी मदमस्त हत्ती आहेत. राजांनी हत्ती पाहिलं, राजांना आश्चर्य वाटलं, आश्चर्य लपलं गेलं नाही. तसा कुतुबशा म्हटला अहो राजे तुम्हीही राजे आहात, तुमच्याकडे असे हत्ती असतीलच की. राजांनी नाही कसं म्हणायचं, आपला सह्याद्रीचा दर्या कपाऱ्यांचा प्रदेश, तिथं हत्तीसारखा जाड प्राणी चालत नाही. राजे म्हणाले आमच्याकडे हत्ती नाहीत, पण हत्तीच्या ताकदीची माणसं आहेत. अशी कुठे माणसं असतात काय? आजच्या काळामध्ये पुढे याला हाताने फोडत नाही, हे दाताने फोडतंय, असले मावळे असतात काय? राजांनी बोलून घेतलं येसाजी कंकाला. मैदान गच्च भरलं होतं, एका बाजूला एक हत्ती होता जंगली मदमस्त कर्नाटकी हत्ती, आणि दुसऱ्या बाजूला एक हत्ती होता येसाजी कंक नावाचा मावळा. सगळ्यांच्या नजरा शांत झाल्या, हत्ती चाल करून आला, येसाजी बाजूला सरकला, येसाजीला त्या हत्तीनं सोंडेमध्ये उचललं. सगळ्यांच्या नजरा शांत झाल्या. आता सगळ्यांना वाटलं येसाजीचं काही खरं नाही, येसाजी मारला जाणार. असं वाटता क्षणी येसाजीनं कमरेची लखलखती नंगी तलवार काढली, हत्तीच्या सोंडेवर सपकन एक वार केला. हत्तीची सोंड तुटली होती. ती कर्नाटकी मदमस्त हत्ती ची ची करत मैदानामध्ये लोळत होता. महाराष्ट्राच्या हत्तीनं कर्नाटकाच्या हत्तीला पार लोळवलं होतं. उगीच म्हणत नाहीत, शपथ आम्हाला तळत्या तलवारीच्या पात्याची, आस नसे आयुष्याची आणि भीती मृत्यूची. अरे वाघाला ही शांत करणारी ही जात मराठ्याची, वाघाला ही शांत करणारी ही जात मराठ्याची. येसाजी कंकाचं ते शौर्य, ते धाडस, ते पराक्रम पाहून कुतुबशा धावत मैदानामध्ये गेला. त्यानं गळ्यातला सोन्याचा कंठा काढला, येसाजी समोर धरला. तसा येसाजी 2 पावलं महाग सरकला आणि जाहीर प्रवेश म्हणला नाही. तो म्हणला राजा, अरे छत्रपती शिवाजी महाराज आमचं राजा आहेत, तुमच्या या असल्या सोन्याच्या कंठ्याची आम्हाला गरजच काय? सोन्याचं कंठ असलेला माझा राजाच मला कापी आहे, असा म्हणणारा येसाजी कंकांसारखा एक मावळा आज घडणं गरजेचं आहे. अहो छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीला गेले. आज दिल्लीला गेल्यावर आमच्या नेत्याची काय अवस्था होते, फक्त लोटांगण घालायचं बाकी राहतंय हे न सांगितलेलं बरं. राजे दिल्लीला गेले, औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेले, औरंगजेबानं शिवरायांचा अपमान केला, शिवरायांनी स्वाभिमानानं दरबाराचा त्याग केला, कैद केलं शिवरायांना. आणि औरंगजेब शिवरायांना भेटायला गेला, गळ्यावर तलवार ठेवली आणि विचारलं सांग शिवाजी तुला कसं मारू? आम्ही असतो तर म्हणलं असतं मारताय बिरताय कशाला, आम्हीच येतो तुमच्याकडे, कशाला मारताय? औरंगजेबाला शिवाजी महाराज म्हणाले अरे औरंगजेबा, हवेमध्ये मशाल पेटून हवेला कधी जाळता येत नाही, समुद्रामध्ये तलवार चालवून समुद्राला कधी कापता येत नाही. मारायचं असेल तर आताच मार, नाहीतर मराठ्याची अवलाद तुला 4 मुंड्यात चित केल्याशिवाय सोडणार नाही. अरे म्हणलं काय माणूस आहे, आमच्याच कैदेत आहे आणि आम्हाला शिकवायला लागलाय, हे काय ऐकत नाही. बोलून घेतलं शंभू राजांना. वय वर्ष फक्त 9 वर्षाचे राजे दरबारामध्ये आले आणि औरंगजेब म्हणाला शंभूराजे आम्ही असं ऐकलंय तुम्ही कुस्ती खूप चांगली खेळताय, आमच्या दरबारात पण काही कुस्तीगीर, काही पहिलवान आहेत. बोट दाखवत औरंगजेब म्हटला की याच्यापैकी कोणाबरोबर कुस्ती खेळाल? तसे शंभूराजे म्हणाले गुस्ताखी माफ हो,
पण आम्ही फक्त आमच्या लायकीच्या माणसांबरोबर कुस्ती खेळतो आणि आमच्या लायकीचा एकही मल्ल तुमच्या दरबारात नाही. अरे तलवार एक धारी तर माझा शंभू राजा दुधारी होता. तलवार एक धारी तर माझा शंभू राजा दुधारी होता. अरे लाखाला भारी माझा एकटाच सर्जा शिवपुत्र संभाजी राजा होता. लाखाला भारी माझा एकटाच सर्जा शिवपुत्र शंभू राजा होता. खर तर संभाजी महाराज स्वतंत्रपणे बोलण्याचा विषय आहे, पण शेवटी 5 मिनिटं त्यांचं बलिदान फक्त मी सांगेल. शेवटाकडे येताना शिवरायांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674चा तो सुवर्ण दिवस उजाडला. रायगड किल्ल्यावर तोरणं बांधली होती, सडा सारवण रांगोळी झाली होती. शेतकरी रयत मोठ्या संख्येनं रायगड किल्ल्यावर शिवरायांचा राज्याभिषेक बघायला गेली होती. पहाटेची ती सुवर्ण वेळ आहे आणि सुवर्ण वेळी राजे दरबारामधनं येत आहेत. पहाटेची वेळ आहे तशी गाळत घुमली. आस्ते कदम महाराज गणपती भूपती गजपती गजाश्वपती अष्टावधान जागृत अखंड लक्ष्मी अलंकृत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की. रायगड किल्ल्यावर असाच जयघोष झाला. सभासदांनी बकरेमध्ये नोंद करून ठेवली, या जगी या पृथ्वीवर म्लेंच बादशाह मराठा पातशाह छत्रपती झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. राजे 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावर बसले आणि बोलून घेतलं मदारी मेहत्तर मुसलमान. विचारलं बोल मदारी, बोल तुला काय पाहिजे. आम्ही राजे झालोय, छत्रपती झालोय. मदारी म्हटलं काहीच नको राजे, ज्या सिंहासनावर तुम्ही बसताना त्या सिंहासनावर 2 वेळचं फडकं मारायची संधी आम्हाला द्या. बोलून घेतला हिरोजी इंदलकरांना आणि विचारलं हिरोजी रायगड बांधलाय, राजधानी बांधली. हिरोजी बोला तुम्हाला काय पाहिजे हिरोजी. आजचा हिरोजी म्हणला असता ग्रामपंचायत लागणार आहे, सगळं टेंडर बिंडर सगळं माझ्याकडे देऊन टाका आताच. हिरोजी म्हणले नाही राजे, आम्ही रायगड बांधलाय, तिथं आम्ही रायरेश्वराचं मंदिर बांधलंय. राजे त्या रायरेश्वराच्या मंदिराच्या दगडाच्या पायरीवर माझं नाव कोरायची अनुमती द्या. अरे म्हटले मागून काय मागितलंस, दगडावर नाव कोरायची अनुमती. चल दिली म्हटले, पण का. तसा हिरोजी म्हणला राजे ज्यावेळेस तुम्ही रायरेश्वराच्या पाया पडेल याल राजे, त्यावेळेस त्या पायरीवर तुमच्या पायाची धूळ त्या पायरीवर पडेल आणि माझ्या नावावर अभिषेक घालत जाईल. तुम्ही आजही रायगड किल्ल्यावर जा, तिथल्या पायरीवर लिहिलंय सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. ही निष्ठा, हा स्वाभिमान आज पुन्हा घडवणं गरजेचं आहे. मला आवर्जून सांगायचंय की या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी इतिहास जिवंत आहे तोपर्यंत महाराष्ट्राकडं वाकड्या नजरेनं बघायची कुठल्याच अफजल खानाची हिंमत होणार नाही. हा इतिहास आहे आपला मित्रांनो. आणि तो इतिहास पुन्हा एकदा सांगत असताना मला विशेष कौतुक याचं आहे की आपण अशा राज्यामध्ये राहतो होतो की ज्या राज्यामध्ये औरंगजेबानं शंभूराजांना हाल करून मारलं आणि त्याच्या नावानं जिल्हा आहे औरंगाबाद. मला अभिमान वाटला की ह्या सरकारमध्ये तेवढी तरी हिंमत होती की त्यांनी ते औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करण्याची हिंमत ठेवली. आज ती हिंमत असणं गरजेचं आहे आणि म्हणून आज ती हिंमत घेणं गरजेचं आहे. आज कुणी उठतं काही बोलून जातं, त्यांना मला सांगायचंय की छत्रपती शिवाजी महाराज तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, तो आमच्या जगण्याचा विषय आहे. तुम्ही आम्ही तर शिवरायांबद्दल चांगलं बोलूच, पण ज्यांच्या जीवावर ते उड्या मारतात ते औरंगजेब दरबारामध्ये येत होता. जसं शिवरायांना गारद असते कदम, तसे औरंगजेब दरबारामध्ये यायला लागला, तसे आलकाप घुमायला लागले. शहेनशाह हिंद. कुठला शहेनशाह हिंद? आई बापाला विष देऊन भावाला नरडी गुंडाळून मारणारा औरंगजेब शहेनशाह हिंद. शहेनशाह हिंद आलमगीर औरंगजेब अशा अलकाप घुमायला लागले. लोक सगळी खाली माना घालून उभा होती. औरंगजेब रागातच दरबारामध्ये आला. त्यांनी त्याच्या पोराकडे बघितलं. कुणी? औरंगजेबाने त्याच्या पोराकडे बघितलं आणि औरंगजेब म्हणाला ये सब फिजूल है शहजादे. काय फिजूल आहे? शहेनशाह हिंद वगैरे. ये सब फिजूल है शहजादे. चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन कंधार से तंजावर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले माब दौलत आज एक क्या देख रहे हैं.
हमारे आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है। हमारे लाखों के फौज को, सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने। यह है हमारे मामू जान अमीर उल उमरा शाहिस्ते खान साहब। सबसे शर्मनाक बात तो है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए। ये नसीब के सिकंदर निकले, जान बच गई, 3 उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें। यह है हमारे सिपह सलार जसवंत सिंह जोधपुर महाराजा। मराठों के मार के जख्म इन्होंने अपने सीने पे नहीं, पीठ पे खाए हैं। यह है सूरत के खूबसूरत सूबादार इनायत खान बहादुर। यह तो सिर्फ सलाम नाम का बहादुर निकला। शिवा जब सूरत पहुंचा तो यह सूरत से दुम दबा के भाग गया। यह है हफ्सी फौलाद खान। आगरा की कैद से शिवाजी इसके हथेली पर मिठाई रखकर भाग गया। हमारे सारे मंसूबों को मिट्टी में मिला दिया इस फौलाद खान ने। यह है मीर आतिश तरबियत खान। यह है खान जहां बहादुर खान कौकालताश। यह है रनमस्त खान। यह है मीर आतिश तरबियत खान। तमाम सारे राजपूत, बुंदेल, तुर्क, ईरानी, अफगानी, उज़्बेकी, मुगल फौजमंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी। आखिर क्यों शिवा को यह फतेह हासिल होती है? हमारी तरह तोहफा, गोला, बारूद, हाथी, घोड़े शिवा के पास नहीं है, फिर भी उसे फतेह हासिल होती है। क्यों? इस क्यों का मतलब तुम कभी समझ नहीं सकते शहजादे। औरत, शराब, नाच गाने में मौज मस्त तुमरा जैसे बहादुर शिवा को कभी समझ नहीं सकते। शिवा ने मजबूत किले बनाए, फौज हौसला बढ़ाया, नए जंगे बेहरीन के तामीर किए उसने, लेकिन उससे भी कई ज्यादा न जीते जाने वाले जमीर के लोग तैयार किए हैं उसने। हमने शिवा के लोगों को लाखों रुपए की जागीर का लालच दिया, लेकिन उन जांबाज मराठों ने थूक दिया उस पर। आज तक दुनिया की कोई भी चीज खरीद सकते थे हम शहजादे। आज तक हम दुनिया की कोई भी चीज खरीद सकते थे, लेकिन उन शिवा के खुददार खदीमों ने खुद को बिकने नहीं दिया। वे रुकते नहीं, वे थकते नहीं, वे झुकते नहीं, वे बिकते भी नहीं। शिवाजी खाग है, चालाक है, धोखेबाज है, लेकिन यह सच है कि शिवा का चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। दुश्मन के मजहब, मजहबी कलम, औरत और फकीरों की इज्जत करता है वो, इसलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह आसमां को छू रही है। हम बहुत खुश नसीब है शहजादे कि खुदा ने हमें दुश्मन भी दिया तो शिवा जैसा दिया, खुदा ने हमें दुश्मन भी दिया तो शिवा जैसा दिया। शिवरायांचं मोठेपण औरंगजेबानं वर्णन करून ठेवलंय। एक हेर धावत औरंगजेबाकडे आला आणि म्हणाला, बादशाह जी बड़ी खुशी की खबर है, बादशाह जी बड़ी खुशी की खबर है, और नराधम शिवा मर गया। हे ऐकता क्षणी औरंगजेब उभा राहिला, खाली आला, चादर हतरली, गुडघे टेकवले आणि तो म्हटला, या अल्लाह अपने जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि मिट्टी को माँ कहने वाला और औरत जात की इज्जत करने वाला एक नेक बंदा तेरे पास आ रहा है। कुणी लिहून ठेवलं? औरंगजेबानं। उगीच मी म्हणत नाही, हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळावर घाम फुटला, मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी, मोगल पलटी माघारी। शिवबा अजून जर तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता, मुघलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता। शिवरायांचं मोठेपण त्यांच्या विचारामध्ये दडलेलं आहे। वयाच्या फक्त 27व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी आरमार उभा केलं, जहाजं बांधली। अगोदर जहाजं आपल्याला बांधायला येत नव्हती, पोर्तुगीज कारागिरांना बोलवून घेतलं, त्यांच्या कामाखाली काम सुरू झालं। पण पोर्तुगीज व्हाईसराय हुशार, तो म्हटला शिवाजी जहाजं बनवेल आणि समुद्रात आपल्यासोबत लढायला येईल, अरे महागारी या। सगळे कारागीर महागारी आले। शिवाजी महाराजांनी त्या पोर्तुगीज कारागिरांच्या हाताखाली काही सुतार मंडळी दिलती, सांगितलं शिकलात का बांधायला? ते म्हटले शिकलो, बांधा म्हटले। शिवरायांच्या संकल्पनेतलं पहिलं जहाज तयार झालं। त्या जहाजावर किती जरी वजनाची तोफ ठेवली तरी डचमळत नव्हतं, तोफाचा मारा करायचं। इंग्रजांना समजलं शिवरायांनी असं जहाज बनवलंय। इंग्रजांनी पत्र लिहिलं, सांगितलं, राजे तुम्ही बनवलेलं जहाज आम्हाला विकत देतं का? आज आम्ही मेक इन इंडिया म्हणतो, काय म्हणतो? मेक इन इंडिया। आणि घरात ह्या लेकराबाळांची खेळणी बघा, खेळणी, त्याच्यावर एक चिठ्ठी असते, मेड इन चायना। वा,
छत्रपती शिवाजीराजांनी मेड इन स्वराज्य बाय अवर पीपल अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. माझ्यातले बरेच तरुण उद्योग व्यवसाय करत असतील. छत्रपतींच्या काळात देखील उद्योग व्यवसाय होते. आधी रत्नागिरीतलं मीठ आपल्याकडे यायचं, ते मीठ आपण खायचो, पण नंतर दुसऱ्या राज्यातलं म्हणजे गोव्यातलं बारदेश प्रांतातलं मीठ इथे यायला लागलं आणि लोकांना काय चायना माल स्वस्त मिळतंय घ्या, ते गोव्याचं मीठ लोक घ्यायला लागली. रत्नागिरीचा उद्योग बसला. शिवरायांना समजलं तुमचा उद्योग बसला, आता काय उभारी घेत नाही. शिवाजीराजांनी काय केलं, झपकं दिलं का त्यांना? शिवाजी महाराजांनी एक GR काढला आणि सांगितलं गोव्यावरनं जे मीठ येत आहे त्यावर जबरी जकात लादा. जबर जकात लादली, ते मीठ पुन्हा महाग पडायला लागलं आणि बसलेला उद्योग आपल्या रत्नागिरीचा पुन्हा भरभराटीस आला. 200 वर्षानंतर फ्रेंच शास्त्रज्ञ आहे फ्रेडरिच लिस्ट, या फ्रेडरिच लिस्टनं पॉलिसी ऑफ प्रोटेक्शन संरक्षित व्यापार धोरणाचा सिद्धांत मांडला. या सिद्धांताच्या अगोदर छत्रपती शिवरायांनी त्याची अंमलबजावणी स्वराज्यामध्ये केलेली आहे. हे आम्हाला सांगावं लागतं. ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, आज आम्हाला सांगितलं होतं सनदी सेवा म्हणजे मोठी. कशी म्हणजे कलेक्टर मोठा, पोलीस नाही, म्हणजे लष्करी सेवा मोठी नाही. हे कुणी सांगितलं माहितीये? शिवरायांनी. त्यांच्या एका पत्रात उल्लेख आहे साहेबी कारकुनांची. एकच वाक्य आहे, काय आहे? साहेबी कारकुनांची. म्हणजे साहेबी कुणाची असणार? कारकुनांची. जी सनदी सेवा मोठी आहे. शिवरायांनी आम्हाला शिकवलं. आम्ही म्हणतो हिटलरनं सनदी सेवेचे जनक आपण त्याला म्हणतो, पण मला सांगायचं त्याच्या अगोदर छत्रपती शिवरायांनी सनदी सेवेला महत्वाकांक्षेनं खऱ्या अर्थानं मोठं करण्याचं काम शिवरायांनी केलेलं आहे. अशी प्रचंड उदाहरणं आहेत. मी जास्त काही बोलणार नाही, शेवटची 10 मिनिटं घेतो. मी जे म्हटलं होतं की औरंगजेबानं शंभूराजांना कैद केलंय, हातामध्ये साखळदंड घातलेले गेलेले आहेत, रक्तबंबाळ झालाय राजे, आणि बहादूरगडावर औरंगजेबासमोर शंभूराजांना उभं केलं. औरंगजेब सिंहासनावर आहे आणि साखळदंडाने करकचून बांधलेलं रक्तबंबाळ झालेले शंभूराजे औरंगजेबासमोर उभा आहेत. तसा औरंगजेबाचा जो जवळचा माणूस आहे तो असं म्हणतो की झुक जाओ अलम पना के सामने, झुक जाओ अलम पना के सामने. तसे कडाडले कवी कलश, अरे राजा है वो, झुकेंगे नहीं झुकाएंगे. अरे म्हणलं काय माणूस आहे, मृत्यूच्या कराल दाड येत आहे तरी झुकत नाही. ही सगळी परिस्थिती सुरू होती. त्यावेळेस संभाजी महाराज कवी कलशांना म्हणाले, कवीजी एवढे हाल होत आहेत, एवढी अपेष्टा होतीये, तुम्हाला कविता सुचती का? अरे म्हटलं काय राजे आहे, मरणाच्या दाढ्याने कविता मागतोय. तो म्हटला हो राजे. राजन राजन तुम हो सांजे, खूब लढे हो जंग, देखत व चंड प्रताप, तखत तजत औरंग. ओ राजे काय लढलात तुम्ही जंग, काय तुमचं शौर्य, काय तुमचं धाडस. तुमचं शौर्य पाहून स्वतः औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागून तुमच्या समोर गुडघं टेकून उभा आहे. औरंगजेबाला राग आला आणि औरंगजेबानं सांगितलं डोळे काढायचे. पहिली शिक्षा आहे संभाजीराजांच्या डोळ्यामध्ये लालबुंद सळ्या घालण्याची. हपशी आले, हातामध्ये 2 लालबुंद्या गरम केलेल्या लाल भडक सळ्या संभाजीराजांच्या डोळ्यासमोर आणली. संभाजीराजांनी उघडलं नेत्र, त्या लालबुंद सळ्या घुसल्या डोळ्यामध्ये. डोळे होत्या फक्त काळ्या कभिन्न खोबण्या, उग्र दर्प सोडणाऱ्या, धूर सोडणाऱ्या. दुसरी शिक्षा होती जुबान बहुत चलती है उसकी, निकाल दो उसकी जुबान. आले हफी हातामध्ये सांडसी घेऊन जबडा दाबतायत, जीभ शोधतायत, पण जबडा काय उघडना. अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, ही जात मराठ्याची आहे, जबडा उघडेल कसा? झबडा उघडत नव्हता. पण त्यांनी युक्ती केली, नाक दाबलं शंभूराजांचं, श्वास घुटमळला, श्वास घ्यायला तोंड उघडलं, धरली जीभ सांडसीत ओढली बाहेर. जीभ राहिली नव्हती, वाहत होतं फक्त घळ 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 लालबुंद रक्त. जीभ पडली होती तिकडे बाजूला, तडफड थडकन. तिसरी शिक्षा होती हात पाय कलम करा, चांबडं सोला, चांबड्यावर मिठाचं पाणी टाका, सर्र झाला असेल. औरंगजेब म्हणतो हमने आंखें निकाल दी संभा की, हमने आंखें निकाल दी उसकी, मगर नहीं झुकी उसकी आंखें हमारे सामने. हमने जुबान काट दी उसकी, मगर नहीं मांगे उसने 2 पैल रहम के हमारे सामने. हमने पांव काट दे उसके, मगर नहीं टेके उसने घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी, मगर नहीं झुकी उसकी गर्दन हमारे सामने. सचमुच छावा था छावा, शेर का छावा, सचमुच छावा था छावा, शेर का छावा. अरे जिजाऊनी जन्म दिला शिवबा सारख्या वाघाला,
जिजाऊनी जन्म दिला शिवबा सारख्या वाघाला, शिवबानी जन्म दिला संभाजी सारख्या छाव्याला, ज्यानं सहन केलं डोळा फोडणाऱ्या सळईला, पण जिवंत ठेवलंय भगव्या वादळाला, जिवंत ठेवलंय भगव्या वादळाला. हे भगवं वादळ आजही जिवंत आहे. शंभूराजांचं निधन झालं पण स्वराज्य उभं थांबलं का नाही, पुन्हा उभं राहिले सांताजी धनाजी. औरंगजेबाच्या छावणीवरचा कळस काढून घेण्याची ताकद सांताजीच्या मध्ये होती, तिने आणली. औरंगजेब विंचवाला खूप घाबरायचा, विंचू असतो ना त्या विंचवाला खूप घाबरायचा, म्हणून दररोज तो पलंगावर झोपायचा. पण ज्या दिवशी त्याला समजलं संताजी धनाजी आले होते, छावणीवरचा कळस घेऊन गेले होते, त्या दिवसापासून औरंगजेब पलंगावर झोपायचा बंद झाला. कारण त्याला स्वप्न पडायचं कधी संताजी धनाजी येतील, पलंगासहित उचलतील, कुठं घेऊन जातील सांगता येत नाही. हापकून मेला तो औरंगजेब. आज आमच्यातलेच कर्मदरिद्री त्या औरंगजेबाच्या कबरीवर चादरी टाकण्याचं काम करतात. याचं दुर्दैव कुठलं आहे? काय करतो आम्ही? कुणाचा इतिहास उरावर घेऊन मिरवतोय? म्हणून मला सांगायचंय, आपण औरंगजेबाच्या नाही, आपण शिवशंभूचे वारसदार आहोत, एवढंच ध्यानीमनी ठेवा. बराच वेळ झाला बोलतोय, मला माहिती आहे ही शेवटची मंगलाष्टिक आहे, लगेच परत जेवण करा. आता 5 मिनिटातच आता सावध सावध म्हणतो, मग उद्या थांबवू ना, थांबवा ना सर, लय झाला आता. आता थांबायचं का सांगतो, मला माहिती आहे बोलणे वाला आदमी देश का प्रधानमंत्री बन सकता है, पण माझा एक मित्र आहे तो कीर्तनकार आहे. मी त्याला फोन केला, म्हटलं एका दिवशी 2 तारखा आलेत, एकीकडे तू व्याख्यानाला जा, एकीकडे मी जातो. ती मला सर चेष्टा करतायत का? मी म्हटलं कीर्तनकार, मला जमल का म्हणलं व्याख्यान करायला? मी म्हणलं जमल की, मी सांगतो. मधले अभंग गाळ म्हणलं, हा असं बोल म्हणलं, लय भारी होतं. मी म्हणलं असंच का? 7चा कार्यक्रम 8ला सुरू झाला भारतीय वेळेनुसार, 9ला संपणं गरजेचं होतं, कारण पुन्हा काला होता महाप्रसाद. 10 वाजले, 4 कार्यकर्ते इकडून 4 कार्यकर्ते तिकडून काल्याकडे जेवायला. 11:30 वाजले, समोर 2च कार्यकर्ते. 12ला त्यानं संपवलं. त्याला एकट्याला भेटायला गेलं, 1 जण शिल्लक होता. त्याला म्हटलं आयुष्यातलं पहिलं व्याख्यान ते बी डोईफोडे सरांची पुण्य आहे म्हणला, लय भारी वाटलं म्हणला, शेवटीपर्यंत तू ऐकलं. पण कसं काय ऐकलं म्हणला? ती म्हणला न ऐकून काय करतो मी, साऊंड सिस्टीम वाला आहे म्हणला, तुझं जेव्हा होईल तेव्हाच घरी जाईल. म्हणजे असं होऊ नये, मी आपलं बोलत चाललोय. पण मला माहिती आहे ज्या अर्थी तुम्ही वंशमोर केलेला आहे तो शिवछत्रपतींच्या प्रेमापोटी केला. आपण मला या ठिकाणी बोलवलं, माझ्या विचारांवरती आपण सगळेजण म्हणजे तरुण मित्र बरेच इथले प्रेम करता, असंच शिवछत्रपतींच्या विचारांशी एकनिष्ठ राहूयात. आपण मला या ठिकाणी बोलवलं, इतकं सुंदर देखणं आयोजन नियोजन केलं, सगळ्यांचा आभार मानतो. आणि शेवटी फक्त एवढंच म्हणतो, हे देवा मला पुढच्या जन्माला घालताना एक लक्षात ठेव, मी दगड झालो तर सह्याद्रीचा होऊ दे, माती झालो तर रायगडाची होऊ दे, तलवार झालो तर भवानी तलवार होऊ दे, मंदिर नको जगदीश्वराची पायरी होऊ दे, वाघ नको वाघ नक्या होऊ दे, आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला झालो तर शिवरायांचा मावळा होऊ दे, पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलो तर शिवरायांचा मावळा होऊ दे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर 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 हर, सियावर प्रभू रामचंद्र की. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. शिवजयंतीच्या निमित्तानं आपण चांगल्या प्रकारे विचारांचं जागरण केलेलं आहे. तुम्ही बऱ्याच वेळा असं म्हणालात की 10 मिनिटं बराच वेळ घेतला, काही हरकत नाही. आज गुलाबी थंडीमध्ये सुद्धा आपण एक रक्तरंजित इतिहास, मूठभर महत्त्वाकांक्षी लोकांचा इतिहास आमच्या पुढे मांडला आणि आमची थंडी पळून गेली असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, आपण असं सांगितलं की माणसं त्या काळामध्ये नीतिवान माणसं होती. नीतिवान माणसांची पारख ही राजांना होती. त्यामध्ये एक लहान मुलगा असं म्हणत होता की पुण्या गावचे पाटील आहात, कुठे चालला असे उडवीन राई राई एवढ्या. म्हणजे लहान मुलापासून माणसं किती निष्ठावान होती. तानाजी मालुसरे काय म्हणत होते की अगोदर आधी लगीने कोंडाण्याचे मग रायबाचे. काही माणसं काय म्हणत होती की राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे.
म्हणजे अशा प्रकारची नीतिवान माणसं होती, कीर्तिवान माणसं होती, म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. आणि ते असं राज्य, एक छोटंसं राज्य होतं, परंतु ते माणुसकीचं मंदिर होतं. कशामुळे मिळालं की नीतिवान आणि कीर्तिवान माणसं राजांना मिळाली होती. आज परिस्थिती सर वेगळी आहे. आज चहाला एक जणाकडे जातो आम्ही, दुपारी जेवणाला तिसरीकडे असतो आणि संध्याकाळी जेवणाला पार्टीला चौथीकडे असतो आणि दुसऱ्या दिवशी मतदानाला 5वीकडे असतो. म्हणजे आता निष्ठा ही विष्ठा झालेली आहे. काळ बदललेला आहे, परंतु नीतिवान आणि कीर्तिवान माणसं मिळणं फार महत्त्वाचं आहे. तरच शिवाजी महाराजांचं सारखं माणुसकीचं मंदिर निर्माण होईल. ते माणुसकीचं मंदिर निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करूया.